फायनल मध्ये जाणार आहे आणि फायनलला ऑलरेडी दिल्ली गेलेली आहे आणि आता टीम बालाजी राजकोट गुजरात आणि त्याच बरोबरीने जर पाहिलं तर समोर जर पाहिलं तर प्रशांतदादा सकपाळ NB अवध PCMC धनकवडी पुणे ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर पाहूया काय होईल या मॅच मध्ये। 6 षटकांचा सामना, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, मुंबई घाटकोपर पंतनगर आचार्य यात्रे क्रीडांगण काकी दीदींच्या या स्पर्धेला मात्र आज प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलाय आणि प्रेक्षकांना विनंती असेल मॅच सुरू होईल त्यावेळेला टाळ्या होणं गरजेचं आहे। एकदा जोरदार टाळ्या। सुरुवात होते मॅचला। फरदीन काझी पहिलाच बॉल कव्हर्सला खेळला आणि पहिलाच बॉल जातोय सीमारेषेच्या पार। 4 सुपर टाइमिंग। फरदीन काजी जो पिछले साल रुके थे वहीं से शुरुआत की है। पिछले साल यही माहौल था जब फरदीन काजी आखिरी दिन कार जीते थे और ये इम्पोर्टेंट मैच में फरदीन काजी को पता है कि ये एक मैच मैंने निकाल दिया तो मेरी टीम का एक इनाम पक्का है और कामयाबी की मोहर लगाने वाला वो चौका। फरमान खान की बॉल को अच्छे से पढ़ लिया और चौका जड़ दिया। सभेत मॅचच्या दिशेने सुरुवात जर पाहिली तर चौकाराने केली आहे आणि हीच खासियत आहे या खेळाडूची। पॉवर प्लेचे किंग आहेत फरदीन आणि वेडी झाली आहे पब्लिक सध्या फरदीनची बॅटिंग पाहून, परंतु समोर बॉलर देखील तेवढाच चांगला आहे फरदीन। यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, चेंडूची फेकी केली आहे, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न थोडेसे बचावले त्या ठिकाणी आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते। वेड लावले ज्या खेळाने तो म्हणजे टेनिस क्रिकेटचा आणि विशेष म्हणजे मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे। बहुत एग्रेसिव अप्रोच है यहाँ पर प्रशांत दादा सकपाळ PCMC NB अवध टीम का। उन्हें पता है कि ये मैच में हमें हमारे चांसेस लेने होंगे क्योंकि अगर एक आधा रनआउट हो गया, कैच हो गया तो हमारे लिए बात बन जाएगी। स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के। स्ट्राइक पर आहेत सुमित ढेकळे नाला सोपारा किंग। यावेळेला मात्र आणखीन एक भेदक मारा, वेगवान चेंडू होता आणि अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्नही होता, परंतु पॉइंटच्या दिशेने खेळलेल्या या चेंडूवर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली। म्हणजे पहिल्या बॉलवर थोडेसे हात खोलले जरूर, परंतु त्यानंतर मात्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय। ये दोनों बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी क्योंकि अगर इन्होंने अच्छी बुनियाद रखी, पहले 3 ओवर में कोई विकेट नहीं जाता है और 30-35 रन बनते हैं तो मेरे ख्याल से एक भव्य और बड़ा स्कोर हम उम्मीद कर सकते हैं बालाजी 11 राजकोट गुजरात से। दोन्ही टीम बॅलन्स आहेत त्यामुळे ही मॅच चांगली होईल। यावेळेला फरदीन पहा ऑप्टमच्या बरेचसे बाहेर होते, परंतु जसे बाहेर आले तसा मात्र बॉलचा वेग कमी केला, बॉलला मात्र अगदी पुढे टाकलं आणि त्यामुळे फरदीनकडे फक्त बॉल ढकलण्यावाचून पर्याय नव्हता, परंतु फरदीन यांनी याही परिस्थितीमध्ये एक धाव घेतली आहे। और देखिए इरफान मलिक जो कि बाएं हाथ के खिलाड़ी है, उनके दाईं ओर गेंद गई थी और जो उनका मेन हाथ नहीं उससे उन्होंने उस गेंद को रुकाया, ये अच्छी बात थी वरना और ज्यादा रन जा सकते थे। स्कोर 7 विदाउट लॉस। पॉवर प्ले सुरू आहे घाटकोपर मध्ये, आपण सगळेजण आहात। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु त्यावर चांगला स्ट्रोक खेळलाय, गॅप मध्ये बॉल निघालाय, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि सीमारेषा पार। 4 अफलातून ऑन ड्राइव। सुमित ढेकले अब तक बड़ी पारी नहीं खेल पाए, लेकिन ये वो मैच है बिग प्लेयर्स राइज टू द ओकेजन एंड प्ले। बड़े मौके के बड़े परफॉर्मेंस के लिए सुमित ढेकले ओवर ड्यू हैं और ये अफलातून ऑन ड्राइव जिस पर 4 रन दिए, गैप में खेला गया था, ये अच्छी बात। स्कोर 11। 11 धावा धावफलकावर आहे। नक्कीच पॉवर प्ले मध्ये हेच करायचं असतं, गॅप मध्ये स्ट्रोक खेळायचे असतात, सर्कलच्या उंचावरून चेंडू खेळायचे असतात आणि एक चांगला गॅप मध्ये स्ट्रोक आलाय सुमित त्यांच्या बॅटमधून। हो यावेळेला आपण पाहू शकता फुल टॉस बॉल, परंतु तोही निघालाय सीमारेषेच्या दिशेने, ज्या ठिकाणी धावा येतील 4। फुल टॉस बॉल थी और देखिए फुल टॉस बॉल पर टाइमिंग थोड़ा चूक गया था, रिव्यू लिया गया है बीमर के लिए, बराबर से टाइम नहीं कर पाए थे, लेकिन बॉल भले ही बैट पर नहीं आई हो परवाह नहीं,
उसको भेज दिया 4 रन के लिए। ताकत दरअसल में सुमित की बाहों में इतनी है, सनी देओल के 2.5 किलो के हाथ के बाद मुझे लगता है यही हाथ सबसे ज़्यादा पावरफुल है। और स्कोर आगे बढ़ता हुआ अब 15 पर पहुंचा है, लेकिन डिसीजन पेंडिंग है। अभूतपूर्व आज आप देख रहे हैं यहाँ पर मानवीय समुद्र, बड़ी तादाद में हमारे तमाम नाजरीन अपने सारे कामकाज को निपटा कर आ चुके हैं। सो फेयर डिलीवरी, लेकिन उस पर भी देखिए 4 रन पूरा करने में कामयाब रहे सुमित डेकले। पहले ओवर में फरमान खान के सामने अच्छी शुरुआत यहाँ पर कर चुकी है बालाजी 11 राजकोट, सौराष्ट्र गुजरात। 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे सरसावताना पाहायला मिळाली आहे। या क्रीडा स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पंधरा धावा धावफलकावर आहेत। पहिल्या षटकात जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे, विकेट आलेली नाहीये, बिनबाद 15 धावा आलेल्या आहेत आणि फरदीन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित, ही जोडी पूर्वी शाहिद आणि सुमित या जोडीला देखील खूप चांगलं यश मिळताना पाहायला मिळालं आणि आता सुमित यांच्या जोडीला जर पाहिलं तर फरदीन देखील येताना पाहायला मिळत आहेत। काही बऱ्याचशा जोड्या आहेत ज्या टेनिस क्रिकेटमध्ये मात्र यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या। पंधरा धावा धावफलकावर आहेत। पहा खूप लांब लांबवरून प्रेक्षक आलेत आणि सगळ्यांचंच स्वागत करणं शक्य नाहीये आणि त्यामुळे सगळ्यांचं एकत्रित सगळ्यांचं स्वागत। सोबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावा जर पाहिलं तर 15, दुसऱ्या ओव्हरला मात्र या ठिकाणी सुरुवात होते। इरफान येत आहेत मात्र बॉलिंगसाठी। यावेळेला फेगा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आहे, पाहूया। ओ हो 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 हो, चांगली सुरुवात। टप्पा बहुत अच्छा रहा था इरफान मलिक का, 5 ले चुके हैं। देखिए किस तरह ये गेंद की थी। कभी कभी आपका जो पसंदीदा शॉट है वो आपके लिए आपके पैरों में रोड़ा बन जाता है। जैसे हमने देखा कृष्णा सातपुते ने आज फॉलिंग स्वीप की बहुत कोशिश की और उसकी वजह से 3 एक गेंदें उन्होंने डॉट बॉल भी खेली। तो ये बहुत ज़रूरी होता है कि आपके अपने स्ट्रोक को ना खेलें, टीम की ज़रूरत के स्ट्रोक को खेलें। प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ। क्या पता कि आप सेल्फ के लिए खेलें और साइड आगे न जा पाए। यावेळेला मात्र अतिशय वेगा चेंडू येतोय आणि इकडे पुन्हा एकदा बचावले। पहा चांगली गोलंदाजी होते। पहिल्या षटकात धावा आल्या जरूर, परंतु इरफानने इरादा केलाय या धावसंख्येला मला रोखायचं आहे आणि ती कामगिरी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेलेली आहे। बहुत अच्छी शुरुआत यहाँ पर, बिल्कुल पैर के ऊपर आती हुई गेंद थी, थोड़ा मुश्किल था उसे पढ़ पाना और रनआउट होते होते बच गए। बिल्कुल इसी की हम बात कर रहे थे, रीड द सिचुएशन वेल। इरफान मलिक इसके पहले 5 ले चुके हैं। एक पारी में 5 विकेट लेने पर उसे 5 कहा जाता है, FIFER। स्कोर 15। 15 वर धावसंख्या थांबली आहे। स्ट्राइक पर फरदीन। यावेळेला मात्र आक्रमण केलंय फरदीनने, लांबलचक फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी। षटकार। बिल्कुल ये उनका स्ट्रॉन्ग जोन है, ये उनकी शैली है और अपनी शैली में जब वो खेलते हैं तो वो सबसे खतरनाक होते हैं। गुफा के अंदर बैठा हुआ शेर जब बाहर आए तो वो और खतरनाक बनता है। बिल्कुल वैसा फरदीन है। उसके स्ट्रॉन्ग जोन में अगर वो खेले, अपने शॉट्स खेले, तो यहाँ पर क्या हो सकता है दिखाया। तमाम लोग सेल्फी के लिए आ रहे हैं। आई एम अ सेल्फी बॉय। समजू शकतो तुमचे सगळे हे आवडते खेळाडू आहेत, परंतु मॅच झाल्यानंतर हे तुम्हाला भेटणार आहेत, त्यावेळेला तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या सेल्फी घेऊ शकता। फरदीनच्या बॅटमधून मोठा फटका आलाय। 21 वरी धावसंख्या। प्रचंड गर्दी झाली आहे। मुंबई घड्याच्या काट्यावर चालणारी महाराष्ट्राची राजधानी, जगातील महत्त्वाचं व्यापारी केंद्र। यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागच्या बाजूला आणि हाही जातोय सीमारेषेच्या पार। फरदीन काझी। शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ है।
जैसे ही बॉल ने पिच किया, देखिए इस बार ऑप्टिमम पोजीशन में थे और पहले ही मन बना लिया था और खेला विकेटों के पीछे। आउटफील्ड इतना फास्ट है प्रथमेश मात्रे के लिए, इसे रोक पाना संभव नहीं था। फरदीन काजी जो स्विच हिट में और बाकी गेंदें बर्बाद की, लेकिन अब देखिए क्रीज में अंदर जाकर ये फरदीन काजी है। स्ट्रोक खेलने के लिए जिसका दिल राजी है वो फरदीन काजी है। स्कोर 25। क्या बात है। आज मात्र 5,85,000 प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा पाहिली आणि अजूनही घाटकोपरकरांनी प्रॉमिस केलं होतं आणि ते पूर्ण केलं, परंतु आणखी काही सरप्राईज गिफ्ट द्यायला तयार आहे आम्ही तारिक भाई, कारण अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक सबस्क्राईब करतील। इकडे धाव येताना पाहायला मिळेल लेगबाईच्या स्वरूपातील आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। फरदीन एका वेगळ्याच धाटणीची बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि मागील पहा 5,80,000चा जो टप्पा गाठायचा होता तो गाठलाय आणि जाता जाता आणखी मोठं सरप्राईज देऊन जाऊ घाटकोपरवासी आणि मुंबईवासीय। मात्र 70 स्पोर्ट्स आपण चांगलं काम केलं आणि त्यामुळे सबस्क्राईबची संख्या मात्र वाढत चालली आहे आणि त्यामुळे सगळ्या मुंबईकरांचं आम्ही मनापासून आभारी आहेत। मुंबई सगळ्यांना सामावून घेणारी, मुंबई घड्याच्या काट्यावर चालणारी, मुंबईकरांचं नक्कीच, मुंबईकरांची घरं लहान आहेत परंतु मनं मोठी आहेत, अशी मनं मोठी असणारी मुंबईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मोठ्या संख्येने म्हणजे तब्बल 28,000 प्रेक्षक युट्यूबलाही आनंद घेत आहेत। त्या सगळ्या आपापल्या गावचं क्रिकेट खेळणारे, कोणी तालुक्याचं क्रिकेट खेळणारे, विभागाचं, कॉलेजचं, शाळेचं, सगळ्यांचं स्वागत। हो यावेळेला दांडी 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 गुल, बोल्ड आउट। क्या बॉल की है, ट्रिमर बॉल। बेल्स देखिए कहां पर गई है, ऑलमोस्ट लेग स्लिप पर। इरफान मलिक का जो पेस था, बॉल अंदर की तरफ कटी और बेल्स उड़ा गई। जबरदस्त गेंदबाजी इरफान मलिक की। सुमित डेकले ने अच्छे शॉट्स जरूर खेले, लेकिन दिस इज द बॉल ऑफ द मैच, ड्रीम बॉल। निप बैकर, सीम के सारे जिस तरह बॉल निपी होती है, इस बार ये ऑफ कटर बॉल थी इरफान की जो अंदर आई और सुमित डेकले के होशो हवास उड़ाती हुई उनका विकेट लेकर चली गई। मैजिक बॉल बाय इरफान मलिक। पहा विकेट आली आणि गरजेचं आहे, कारण मॅच दोन्ही बाजूला जाईल त्यावेळेला प्रेक्षकांना आवडेल आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते। पहा चांगली सुरुवात झाली होती आणि त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळाली आहे। 2 ओवर 26 रन, 1 विकेट, 13 का औसत है। फरदीन काजी 16 पर खेल रहे, सुमित डेकले 9 पर आउट हुए। इरफान मलिक 1 ओवर 10 रन, 1 विकेट और नए बल्लेबाज के रूप में उतरते हुए अब मैदान के अंदर प्रदीप पाटिल। ये वो खिलाड़ी है जो सुर्खियों में रहे हैं अपने क्षेत्र रक्षण की वजह से। पिछले मैच में जो उन्होंने कैच लिया, मोस्ट डिफिकल्ट कैच ऑफ द टूर्नामेंट, फिर एक आसान कैच लिया। कल 15 गेंदों में 45, आज भी उन्होंने भव्य पारी खेली 24 रनों की। प्रदीप पाटिल सूरत शहर ये खास अपने खाने पीने के डिशेस और व्यंजनों की वजह से पूरी दुनिया में मशहूर है। गुजराती में मुहावरा है, सूरत नु जमण अने काशी नु मरण, मतलब सूरत का खाना अगर मिल जाए तो क्या बात है और काशी में मौत आ जाए तो क्या बात है। तो ये उस सूरत को बिलोंग करते हैं जहाँ पर ऊंधियू, उम्बाड़ियू, लोचो, बहुत अलग अलग डिशेस मिलती हैं। और जो सूरती खमन सुबह में आता है, तो ये सूरत के खूबसूरत बल्लेबाज। और दूसरी तरफ फरदीन काजी, शिवड़ी नावा शेवा मार्ग जो है, जब भी इसका उद्घाटन होगा शिवड़ी की तरफ मैं महाराष्ट्र शासन से प्रार्थना करूंगा थोड़ा आगे एक फरदीन काजी चौक बनाया जाए, इतने पॉप्युलर हो चुके हैं। नक्कीच, आणि शिवडीच्या खाडीमध्ये फ्लेमिंगो देखील मोठ्या प्रमाणावर येतात आणि ते जशी झेप घेतात विदेशातून इकडे येतात, तसाच मात्र आता फरदीन देखील उंच उंच झेप घेताना पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण आहे त्यांची कामगिरी। मुंबईकरांनी या नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वाने या मुंबईकरांना डोक्यावर घेतलंय, परंतु बॉलरही कमी नाही आहेत, प्रयत्न करतील। चांगला बॉल अगदी खोलवर टाकला, उत्तरच नव्हतं। ही बॉलिंग आणि हे या मैदानात या खेळपट्टीवर म्हणजे स्पर्धा ज्यावेळेला मध्यभागी आली त्यावेळेला पहिली सिरीज कोणी घेतली होती तर गोलंदाज फरमाननेच घेतली होती। त्यामुळे या खेळपट्टीवर कशी बॉलिंग टाकायची त्यांना माहिती आहे, परंतु स्पर्धा मध्यभागी आल्यानंतर दुसरी सिरीज कोणी घेतली होती तो बॅटिंग करतोय, त्यामुळे लढत चांगलीच रंगेल।
नक्कीच एक चांगला बॉलिंग अटॅक देखील पाहायला मिळतोय. कमी गतीचा चेंडू, त्याला मात्र कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. तिकडे एक धाव मिळेल. पहा, हे आजची लढत जर पाहिलं तर सगळ्यांना पाहण्यासारखी अशीच असणार आहे. अंतिम टप्प्यात बेस्ट आता येणं बाकी राहिलंय, कारण 4 दिवस रंगलेला हा सोहळा बेस्ट वर्सेस बेस्ट आता मात्र केवळ बाकी राहताना पाहायला मिळत आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस, त्याचबरोबर स्थानिक 128 टीम खेळल्या. कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता 128 टीम खेळल्या. त्यामध्ये सगळ्यांना नाईट मॅचेस मिळाल्या. 1,50,000 25,000 असं पारितोषिक पाहायला मिळालं. हे देखील 10 लाख 5 लाख पारितोषिक 4 व्हीलर सिरीजला. अशी 15 दिवस हा क्रिकेटचाच महोत्सव सुरू आहे. अजून बाकीच्या खेळाचा महोत्सव बाकी आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्रचंड, हो 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 हो, वेग पाहायला मिळाला. फरमान, काय गोलंदाजी केली जाते सर, जबरदस्त. देखिए, सबसे बड़ी बात है फरमान खान अपने स्ट्रेंथ पर बॉलिंग कर रहे हैं. उन्हें इस बात से परवाह नहीं है कि एक आध सिक्स लग जाए, चौका लग जाए. फरदीन काजी और प्रदीप पाटिल भी वही कर रहे हैं. दोनों टीमें जब आक्रामक क्रिकेट खेलती हैं, बॉक्सिंग रिंग में जब दो बॉक्सर एग्रेसिव फाइट करते हैं, जो फ्रेजियर और मोहम्मद अली जिस तरह लड़ते थे बॉक्सिंग रिंग में, ये उस तरह का बॉक्सिंग रिंग वाला मुकाबला है. और जहां पर एक टीम दूसरे पर हावी होने का प्रयास कर रही है. 27 रन 1 विकेट के नुकसान पर. आज 6,31,000 प्रेक्षकांनी 70-70 स्पोर्ट्सवर स्पर्धा पाहिली आहे. आक्रमण तर केलंय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पाहूया, फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि वाह, सेलिब्रेशन सुरू झालंय आकाश चिंदारे यांचं आणि त्यांच्या टीमच्या खेम्यामध्ये देखील, कारण मोठी विकेट आली आहे. पाटिल आउट. देखिए, ये कैच नहीं था, उसको बनाया गया. आकाश चिंदरिया की मैं तारीफ करना चाहूँगा. फरमान खान की ये गेंद लालच दिया था. प्रदीप पाटिल बड़ा स्ट्रोक खेलने गए. आकाश चिंदरिया लगभग 15 से 20 कदम दौड़ कर गए और वो ग्लव्स जो पहने थे उसमें उस गेंद को कैद किया और वापस भेजते हुए प्रदीप पाटिल को बड़ा विकेट यहाँ पर मिलता हुआ बालाजी टीम का एक और बल्लेबाज धराशायी होता हुआ आकाश चिंदरिया. लुक एट इज कमिटमेंट. बिल्कुल गेंद के ऊपर नजरें हैं, 1 सेकंड के लिए भी नजरें गेंद से हटी नहीं है. और अब ये कैच और आउट. सर, वातावरण जे झाले त्याविषयी काय म्हणाल? प्रेक्षक अगदी उड्या पडल्या प्रेक्षकांच्या या स्पर्धेवर, काय म्हणाल? लोगों का प्रेम है. एकच फाइट, वातावरण टाइट. खड़ा रहने मिले तो खड़े रहेंगे, बैठना मिले तो बैठने मिलेंगे, खाना पीना भूल जाएंगे, लेकिन हम राष्ट्रवादी कब देखेंगे, क्योंकि हम प्रखर राष्ट्रवादी हैं. हम भारत को प्यार करते हैं और दीदी का ये जो शो है, हमारी दीदी का प्रोग्राम है और हमारे लिए इस प्रोग्राम में हाजिर होना ज़रूरी है. और आप देखें क्या प्रेम दिया है घाटकोपर की जनता ने. और आसपास के जो गांव से, मुरुड़ जंजीरा से कुछ लोग आए हैं. एक केपीटी ग्रुप कितना दूर वाशी के आगे से आया है. आप अंदाज़ा लगाइए, लोग जब मिलते हैं तो पता चलता है कि कहाँ कहाँ से लोग आए हैं. 27 पे 2 आधे के बिल्कुल मेरे पीछे मुरुड वाले भाई साहब, वेलकम सर. तर जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी देखील मैदानाच्या आतमध्ये 2 मुंबईकरांना आपण पाहतोय. फरदीन काझी, श्रेयस कदम, एक धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखला जातो, एका आगळ्या वेगळ्या शैलीच्या बॅटिंगसाठी ओळखले जातात फरदीन. 2 मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पाहूयात कशा प्रकारची कामगिरी हरियाणाचे गोलंदाज फरमान यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. धावसंख्या 27, ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते. पाहूया काय होईल या ठिकाणी. 27 धावा धावफलकावर आहेत. महत्वाची मॅच आहे. चांगला बॉल, पुन्हा एकदा वेगात, लोअर फुल टॉस, परंतु केवळ ढकललं त्या बॉलला आणि एक धाव तिकडे पूर्ण केली, कारण विकेट आल्या थोडासा दबाव आहे आणि इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. मेरे ख्याल से ये मैच श्रेयस कदम का हो सकता है. श्रेयस कदम कई बार ऐसे मौकों पर आते हैं जब 2-4 बॉल बाकी होते हैं, लेकिन इस वक्त इस आखिरी गेंद के बाद 3 पूरे ओवर बाकी है. दिस कैन बी श्रेयस कदम्स मैच. अभी तक इस टूर्नामेंट में एक बड़ा स्कोर ओवर ड्यू है. दूसरी तरफ फरदीन काजी, लेकिन दूसरी तरफ गेंदबाजी जो है, सबसे बैलेंस बॉलिंग अटैक है इस पूरे टूर्नामेंट का. प्रशांत दादा सपकाड़, PCMC, नीलेश दादा भिंताड़े अवध टीम के लिए इस बार ड्राइव कर दिया और भूषण गोड़े के पास जाती हुई गेंद. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ फरमान खान की तारीफ करनी होगी. फरमान ने 2 ओवर में 8 रन देकर 1 विकेट लिए हैं और 3 ओवर की समाप्ति के बाद 29 फॉर द लॉस ऑफ 2 और 3 रन इस ओवर में केवल उन्होंने दिए. ये हमारा कॉम्बॉक्स है. चंद्रकांत शेट्टी जी उनके ठीक बगल में हमारे स्कोरर है. फिर मेरे दाईं ओर बैठे हुए हैं कुणाल दाते.
मुस्कुराते हुए कुणाल दाती जी त्वरा करते हैं मुस्कुराने में, और फिर तारिफ भाई हमारे साथ कॉम बॉक्स में उपस्थित है, हमारे लिए बड़े खुशी की बात है। 5,80,000। जी हाँ, देयर ही इज। कंफर्ट मायने नहीं रखता, मैं खड़े रहकर भी मैच देख सकता हूँ। दैट इज दी मैडनेस ऑफ क्रिकेट आई वुड से। एंड विदाउट कैप, बहुत कम बार विदाउट कैप आप उनको देखते हैं, लेकिन आज वो दिन है जब उन्होंने खुली हवा में विदाउट कैप रहना पसंद किया है। तो इस प्रतियोगिता में 70-70 के टेनिस क्रिकेट बॉल, 70-70 के टी शर्ट्स, ट्रैक पैंट्स, 70-70 के अगर आप देखें तो लाइव स्ट्रीमिंग है, और उनके जो प्रोडक्ट्स हैं उसमें ये खूबसूरत बॉल है 70-70 लगा तो 6। बिलीव एंड अचीव एक बहुत ही बढ़िया टैगलाइन है, स्पोर्ट्स इंडस्ट्री को सूट करे ऐसी टी शर्ट्स की डिज़ाइन। 70-70 बैट्स हैंड सिलेक्टेड कश्मीर विलो है, आपके स्पेसिफिकेशन के मुताबिक इसको तैयार किया जाता है। सिंगल ब्लेड, डबल ब्लेड, सेमी अपर, अपर फ्लैट, अंडर आर्म बैट्स। 70-70 सॉक्स और 70-70 लाइव स्ट्रीमिंग। तो ऐसा है कि 70-70 ग्रुप के प्रोडक्ट्स और सर्विसेज हैं, और इनके द्वारा टूर्नामेंट भी आयोजित किए जाते हैं पूरा इंडिया। मतलब अर्नब गोस्वामी मुझे कल मिला था, बोला इंडिया वांट्स टू नो कि हेमंत भाई और तारिफ भाई इतने टूर्नामेंट हर महीने कैसा अनाउंस करते हैं। तो अर्नब गोस्वामी को मैंने बोला कि मैं आपको मिलूंगा एक दिन, फुर्सत में बताता हूँ। 31 जनवरी से 5 फरवरी आप देखेंगे कोनगांव ग्रामस्थ मंडल प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बैश 2024 वरुण एस पाटिल साहब की जानिब से 10 लाख 5 लाख ये 2 इनाम है। मैन ऑफ द सीरीज आइकॉन के लिए बाइक है, मैन ऑफ द सीरीज ग्रामीण के लिए बाइक है, बेस्ट बैटर बॉलर के लिए ट्रॉफी और कैश है। इरफान मलिक की लोअर फुल टॉस बॉल खेला है मिड विकेट की और 1 रन पूरा किया, अच्छा क्षेत्ररक्षण। तर जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आहे। गतवर्षी ही स्पर्धा गाजवली होती या युवा खेळाडूने, मुंबईचा युवा 19 धावांवर ते बॅटिंग करताय, श्रेयस जोडीला आहे आणि गेल्या काही वर्षात या दोघांची जोडी चांगलीच हिट व्हायला लागली आहे। परंतु समोर चांगला गोलंदाजीचा भरणा, काय अटॅक आहे, म्हणजे प्रशांतदादा सकपाळ एनबी अवॉर्ड टीमने, म्हणजे आता अलीकडे स्पर्धा म्हटलं, मोठमोठ्या स्पर्धा म्हटलं तर तुम्हाला 4 बॉलर चांगले करायचे आणि इकडे 4 चांगले बॉलर घेऊन आलेत, परंतु हे 2 मुंबईकर कशा प्रकारे सामना करतायत यावर देखील सगळ्यांचं लक्ष असेल। श्रेयस यावेळेला लगावलाय टोला, मोठा फटका तर येताना पाहायला मिळतोय, परंतु किती लांब जातोय ते या ठिकाणी पाहायचंय आणि सेलिब्रेशनला सुरुवात मात्र या ठिकाणी पुणेकर करतायत। श्रेयस कदम का टोला और वहां पर आकाश, वहां पर केतन मात्रे ने कैच लेकर जो वहां पर खुशी का इजहार किया, उसको देखकर दर्शकों का दिल डोला। श्रेयस कदम का ये मैच है, ही शुड हैव वेटेड, दिस इज अ बिग मिस्टेक बाय श्रेयस, क्योंकि उनके पास पूरा समय था। देखिए हाई फाई देते हुए केतन मात्रे, उन्हें पता है उन्होंने प्राइस विकेट का कैच लिया है, स्ट्रोक अच्छा था, लेकिन वो कॉर्नर में 6 लगाना आसान नहीं है। और केतन टनाटन मात्रे, आज नीलेश दादा भिंताड़े का जन्मदिन है और जन्मदिन का तोहफा देना चाहेंगे इरफान मलिक और पूरी टीम दादा को। दादा, वी आर गिफ्टिंग यू दिस टूर्नामेंट, क्या ये सपना पूरा होगा? वेट एंड वॉच। नए बैटर के रूप में प्रथमेश ठाकरे, प्रथमेश बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळतात। थोडंसं स्ट्रगल तर आहे, कारण सुरुवात पहा काय चांगली झाली होती, त्यानंतर काही विकेट आले आणि थोडासा दबाव येतोय, परंतु दोन्ही टीमचा अटॅक चांगला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेवलची स्पर्धा जे खेळतायत तर अटॅक चांगलेच घेऊन आलेले आहेत, त्यामुळे एक 60-65 मध्ये देखील ही मॅच रंगू शकते, परंतु त्यासाठीचा प्रयत्न करावा लागेल। पाहूया, पहिल्या डावातच मॅच रंगली आहे, प्रेक्षकांची प्रचंड उत्कंठा, गावागावात, चौकात, नाक्यावर, विभागामध्ये मात्र ही स्पर्धा यूट्यूबलाही पाहिली जाते। ज्यांना शक्य आहे ते मैदानात देखील आलेत। या स्पोर्ट्स सायकल आहेत वैयक्तिक पारितोषिकासाठी आणि त्या कोणाला मिळणार याची चर्चा आहे, परंतु आम्ही सुरुवातीलाच घोषित केलं होतं टॉप 3 टीम ज्या आहेत त्याच्यामधील जे बेस्ट परफॉर्मर आहेत त्यांना मात्र या वितरित केल्या जातील आणि या विकेटला 7 पॉईंट आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येक रनला 1 पॉईंट आहे आणि त्याच्या अनुसार मात्र ती पारितोषिकं घेतली जाणार आहेत का।
आणि 1.5 लाख इंस्टाग्राम फॉलोअर देखील 70-70 स्पोर्टचे, कारण 1 लाख चिखलीच्या टुर्नामेंटमध्ये 1 लाख झाले होते आणि आज जर पाहिलं तर 1.5 लाख हा 50,000 त्यानंतर या 4-5 महिन्यातच हा पल्ला गाठला आहे, त्यामुळे विशेष अभिनंदन. जबरदस्त मॅचच्या दिशेने जिकडे जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. पहा, प्रेक्षकांना चुरशीच्या मॅचेस आवडतात, एकतर्फी मॅचेस नाही आवडत आणि या मॅचमध्ये दोन्ही बाजूला जाते, कारण चुरस मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया पुन्हा एकदा इरफान, प्रथमेश. हो, यावेळेला जास्त शफल झाले. शफल झाल्यानंतर बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पाहूया ज्या पद्धतीने जास्त शफल झाले आणि अगदी खोलवर टप्प्याचा बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. पुन्हा एकदा प्रथमेश. या युवा खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे, प्रतिभा आहे. 10 PL सारखी स्पर्धा म्हणा किंवा नुकतीच सौदी अरेबियात देखील एक चांगली पारितोषिक मात्र मिळून आलाय. भिवंडी बारेटचा खेळाडू आणखीन एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले. काय गोलंदाजी, म्हणजे या बॉलरची ही खासियत आहे की खोलवर टप्प्याचे बॉल मात्र अतिशय जबरदस्त टाकतात. देखिए, इस टूर्नामेंट में हमने यॉर्कर से ज़्यादा वाइड यॉर्कर्स देखे हैं आज, और ये इस टूर्नामेंट की खास बात बन चुकी है. स्लोअर वन भी हाइलाइट्स बन चुके हैं. स्कोर अभी भी 30 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर में स्कोर थोड़ा दबा हुआ नजर आ रहा है. केवल 1 रन इस ओवर में इरफान मलिक ने दिया है. क्या तेज तर्रार तीखा तेवर इरफान मलिक का देखने को मिल रहा है. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु वेळ आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न मात्र करावे लागतात. पाहूया प्रथमेश आहेत. हो, याही वेळेला पहा की गोलंदाजी अगदी कॉम्प्युटराइज गोलंदाजी म्हणावी लागेल. मनात ठरवतात इकडे बॉल टाकायचा आहे तिकडेच टाकतायत आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे कौतुक करावंच लागेल. कारण षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 4थं सुरू आहे. धावसंख्या 31 वर थोडासा आळा तर घातलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये फरदीन आहेत हेही विसरून चालणार नाहीये. या मैदानाचा अंदाज आहे, विशेष म्हणजे मुंबईकर असल्या कारणाने मुंबईच्या खेळपट्ट्या कशा प्रकारच्या असतात याचा त्यांना आनंद. नक्कीच पाहूयात या ओव्हरचा मात्र या ठिकाणी ॲक्शन रिप्ले दाखवताना पाहायला मिळत आहेत. पहा, अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या टेनिस क्रिकेट सक्षम झालंय आणि इकडे जर पाहिलं तर 70-70 ची टीम प्रत्येक बॉल आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न देखील करतायत. ही कॅच ज्या पद्धतीने झाली होती ते देखील दाखवण्याचा प्रयत्न राहिला. त्यानंतरचा प्रत्येक चेंडू ज्या पद्धतीने टाकला गेला ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. फरदीनला थांबवणं सोपं नाहीये. फरदीन काजी, रात हो या दिन, जिसकी बल्लेबाजी होती है बेहतरीन, नाम उसका शिवडी मुंबई का फरदीन. सुपर स्लॉक स्वीप, ये ड्यू था. इरफान मलिक के एक अच्छे ओवर की आखिरी गेंद पर यह छक्का जड़ते हुए फरदीन ने रन रेट के मामले में टीम को 9.25 पर लाया है. फरदीन काजी 13 बॉल 25, प्रथमेश ठाकरे 3 बॉल 1, इरफान 2 ओवर 18 रन 2 विकेट. ये देखिए पूरे हाइलाइट्स बताई जा रही है ओवर की. और ये श्रेयस कदम की सबसे बड़ी गलती कि उन्होंने वो हेलीकॉप्टर स्ट्रोक उस वक्त खेला और केतन मात्रे ने वो कैच लिया. यहाँ से प्रेशर बनने की शुरुआत हुई. फिर एक और बेहतरीन गेंद 2 पैरों के बीच में से. उसके बाद एक और परफेक्ट बॉल थी इरफान मलिक के पूरे ओवर में. अगर हम देखें तो विकेट कीपर के पास जाती हुई गेंद. इरफान मलिक टू आकाश चिंदरिया, इरफान मलिक टू आकाश चिंदरिया, ये कई बार हुआ. और फिर वो गेंद आई जिस पर फरदीन काजी तैयार थे और फरदीन काजी ने वो 6 लेते हुए टीम को थोड़ा सा अब बेहतर स्थिति में लाया है. और देखिए सेल्फी टाइम. मुझे लग रहा है जितनी भी मोबाइल की कंपनियां हैं अगले साल हमें संपर्क करेगी कि आपके टूर्नामेंट का सेल्फी स्पॉन्सरशिप हमें दे दें. इतनी सेल्फियां ली जा रही है. सुमित डेकले 4 बॉल 9, प्रदीप पाटिल 2 बॉल 0, श्रेयस कदम 2 बॉल 1, फरदीन काजी लड़ रहे हैं 13 बॉल 25, प्रथमेश ठाकरे 3 बॉल 1. आने वाले बल्लेबाजों में 2 स्ट्रॉन्ग बैटर हितेंद्र सिंह जाडेजा और विश्वनाथ जाधव. तर पाहूया 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि पहा पुन्हा एकदा 70-70 स्पोर्टच्या सबस्क्राईबचा मीटर आपल्या समोर येतोय. तो पुढे चाललाय आणि पुढे चाललाय, कारण अजूनही ही मॅच आणि फायनल मॅच बाकी आहे, त्यामुळे उदंड प्रतिसाद इकडे मिळेल. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, स्पर्धेतील हॅट्रिक ज्या उत्तर प्रदेश लखनौच्या वेगवान गोलंदाजाने घेतली तेच धीरज येत आहेत बॉलिंगसाठी. जाईद आहेत माफ करा,
जाईद पाहूया कशा प्रकारचे आणखीन एक उत्तरेकडचा गोलंदाज मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. जाईद या ठिकाणी चांगली बॉलिंग करावी लागेल, परंतु समोर फरदीन आहेत आणि प्रथमेश ठाकरे आहेत. प्रथमेश ठाकरे गुड्डू या नावाने देखील ओळखले जातात. पाहूयात गुड्डूकडून अपेक्षा आज या ठिकाणी असणार आहेत. पाहूया दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जाईद प्रथमेश ठाकरे स्ट्राईकवर पाहायला मिळतात. जोडीला फरदीन आहेत. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, 10 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय आणि प्रथमेश ठाकरे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. बहुत ही फ्लुएंट शॉट था. देखिए किस तरह ऑलमोस्ट हेलीकॉप्टर स्ट्रोक, और इस तरह के स्ट्रोक के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है, काफ़ी दूर से आना पड़ा था. गेंद को रोकने के लिए धीरज सिंह और केतन म्हात्रे दोनों ने कोशिश की. क्रीज में बहुत डीप चले गए थे प्रथमेश ठाकरे, और ये चौके से दबाव अब अपने मुखालिफ टीम के ऊपर पास करते हुए बैटर प्रथमेश ठाकरे. धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा धावफलकावर पाहायला मिळते. प्रथमेश आणि एक युवा खेळाडू आहेत भिवंडीच्या बारेट गावचे, आणि त्यांच्याकडून देखील चमकदार कामगिरी गेल्या काही वर्षात नक्की चांगलीच झाली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने गुंगारा दिला, निघालाय सीमारेषच्या दिशेने. ओ हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. धीरजचं कौतुक करावे लागेल. अडवलाय बॉल आणि टाळ्यांचा गजर या फिल्डिंग साठी होतोय. प्रेक्षक थोडंसं मागे व्हा. आम्ही समजू शकतो गर्दी भरपूर आहे, परंतु मागे या, जेणेकरून अडथळा होईल असं काहीच करू नका. आपण थोडंसं मागूनच मॅच पहा. थोड़ा सा अनइवन बाउंस था, लेकिन धीरज सिंह की समय सूचकता, ऊंचा कद है, लंबे कदम भरे और केतन ने बैकअप किया. रिले थ्रो 43 for 3 इन द 5th ओव्हर. यावेळेला मात्र पुन्हा एक आकर्षक फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश यांचा तिकडे राहिलाय. धावसंख्या 1 ने आता ही जोडी जमू लागली आहे. काही फटके येऊ लागलेले आहेत आणि जी टार्गेट आपण म्हणजे विचार केला होता की एक 60 पर्यंत मॅच चांगली होऊ शकते, त्याच्या दिशेने वाटचाली सुरू झाली आहे. 44 धावा धावफलकावर आहे. क्रिकेटचा हा खेळ आपल्या आवडता आहे. टेनिस क्रिकेट त्याच्यापेक्षा जास्त आवडता आहे, आणि त्यामुळे टेनिस क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी आपण आवर्जून वेळ काढत असतो. रात्रभर जागत असतो. मग भारतातल्या मॅच असू देत, दुबईच्या मॅच असू देत, आपण मात्र आवर्जून या मॅचेस पाहण्यासाठी जागृत राहत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून मॅचेस पाहतो, मैदानावर जाऊन मॅचेस पाहतो. ही मुंबई आहे. याच मुंबईत हा टेनिस क्रिकेटचा खेळ सुरू झाला आजपासून 50-60 वर्षापूर्वी, आणि त्यानंतर जर पाहिलं तर या क्रिकेटला एक वेगळी उंची मात्र मिळताना पाहायला मिळाली. काळानुरूप बॉल बदलत गेले, काळानुरूप जर पाहिलं तर संघ बदलत गेले, स्टार्स बदलत गेले, परंतु टेनिस क्रिकेट आहे तसंच आहे. आणि हे टेनिस क्रिकेट मात्र आता खूप साऱ्या सुविधा आणि एका चांगल्या उंचीवर चाललंय. हे मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप साऱ्या सुविधा आल्या आजपासून. म्हणजे गावागावातले किंवा विभागातील क्रिकेट ते प्राथमिक स्थळी ज्यावेळेला होतं त्यावेळेला एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्या क्रिकेटकडे मात्र पाहण्याचा दृष्टिकोन देखील तेवढा चांगला नव्हता, परंतु गेल्या काही वर्षात मात्र या क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सगळ्यांचा बदललाय आणि हे क्रिकेट अक्षरशः डोक्यावर घेतलंय. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45. फरदीन काजी ने 50% से भी ज़्यादा रन अपने बल्ले से बनाए हैं, और इस वक्त उनका विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा. आने वाले बल्लेबाजों में हितू जाडेजा और विश्वनाथ जाधव. स्कोर 65 से 70 के बीच ले जाना पड़ेगा. 5वां ओवर चलता हुआ 45 for 3. 8 रन अब तक इस ओवर में दिए जा चुके हैं. पुन्हा एकदा जाईद. हो, जास्त सफल झाले. हे सेरलं, अगदी खोलवर बॉल टाकला आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला देखील. रणनीती बॅटरने बनवली, परंतु बॉलरची रणनीती त्यांच्यापेक्षा यशस्वी झाली, आणि त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात आला नाही. हा बॉल निर्धाव येतोय, डॉट बॉल येतोय, आणि इकडे जाईद देखील कमबॅक करतायत. म्हणजे 5 बॉलमध्ये केवळ 8 धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत. 45 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरे एका बाजूला जर पाहिलं तर 8 वर खेळतायत, फरदीन खेळतायत 26 वर. ज्याची आपण चर्चा करत होतो, 60 पर्यंत मॅच चांगली होईल, तिथपर्यंत जाईल का याची चर्चा आहे, आणि चर्चा याचीच आहे कोण जिंकणार आणि फायनल कोण गाठणार राष्ट्रवादी चषकात. यावेळेला मात्र फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर, लगा तो 6. और देखिए उन्होंने नो बॉल के लिए रिफर भी किया है बैटिंग टीम ने. अब ये 6 रन तो आए हैं, लेकिन अगर नो बॉल आता है तो थोड़ा और फ़ायदा हो जाएगा. स्ट्रोक में टाइमिंग देखिए कितना खूबसूरत रहा था. प्रथमेश ठाकरे एक युवा खिलाड़ी हैं, और जैसा आपने बताया कि 10 PL में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड उन्होंने जीता. नवी मुंबई प्रीमियर लीग में भी
उन्हें मैन ऑफ द टूर्नामेंट के अवार्ड से नवाजा गया। सुमित ढेकले के गाइडेंस में इस वक्त विश्वनाथ जाधव और प्रथमेश ठाकरे, ये एक गोल्डन पैर है खिलाड़ियों की। और ठीक उसी तरह श्रेयस कदम और फरदीन काजी, ये 4 खिलाड़ियों को सुमित ने बहुत अच्छा मेंटोर किया है, नर्चर किया है और रिजल्ट साफ दिखाई दे रहे हैं। 5 ओवर 51 रन 3 विकेट। अब आखिरी 6 गेंदों का खेल शेष। फरदीन काजी 14 बॉल 26, प्रथमेश ठाकरे 8 बॉल 14, जैद 1 ओवर 14 रन, कोई विकेट नहीं। एक हिरो गाडीची चावी सापडलेली आहे, ज्यांची कोणाची असेल ओळख पटवून घेऊन जायचंय। 5 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 51। नो बॉल, ओहो नो बॉल म्हणजे संधी मात्र या ठिकाणी आहे। आणि इकडे जर पाहिलं तर धाव मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल। हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे। राष्ट्रवादी चषकामध्ये आपण सगळे आहात, सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे। आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी सुरू असणारी सेमीफायनल पाहायला मिळते। आताच असा माहोल आहे फायनल। मला वाटतं ही पब्लिक कुठे जाणार नाहीये। 11:30 वाजलेत म्हणजे जरी उद्या ऑफिस असेल फायनल पाहूनच जाऊ, भले थोडंसं कमी झोपू, आणि परंतु ऑफिस कॉलेज शाळा याचा काढा करू नका। हा मॅचचा आनंदही घ्या, परंतु उद्या आपल्या ऑफिसला जा, शाळेत जा, कॉलेजला जा, हे सगळं करा। हा कारण क्रिकेट हा क्रिकेटचा खेळ, कारण ऑफिस जरी थोडेसे लेट गेले तुमचे नक्कीच बॉस असेल तेही समजून घेतील। काल राष्ट्रवादी चषकाला गेले होते त्यामुळे उशीर झालाय। जाऊयात मॅचच्या दिशेने। यावेळेला जर पाहिलं तर वेगा चेंडू येताना पाहायला मिळतोय, तोही वाईड। इकडे मात्र धावा यायला सुरू झालेल्या आहेत। धावा महत्वाच्या आहेत, मग त्या वाईड येऊ देत, नो बॉल येऊ देत, चौकार येऊ देत, षटकार येऊ देत, आणि त्या धावा मात्र इकडे खूप महत्वाच्या आहेत। आणि धावसंख्या जात असताना पाहायला मिळते ती 53। गावागावातून, शहरातून, जिल्ह्यातून, राज्यातून या स्पर्धेला पाहिलं जात आहे। त्या सगळ्यांचं मात्र आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करू। राष्ट्रवादी चषकामध्ये आमच्या दीदी रणरागिणी घाटकोपरच्या 15 वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेत ज्यांनी प्रतिनिधित्व केलं अशा राखीताई जाधव दीदी, मुंबई विभागीय अध्यक्षा, त्यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय। यावेळेला पुन्हा आक्रमण स्क्वेअर लेगच्या दिशेने, एफर्ट्स मात्र लाजबाब त्या ठिकाणी पाहायला मिळाले। भूषण गोळे त्या ठिकाणी होते, जबरदस्त कामगिरी साताऱ्याचा सुपरस्टार क्षेत्ररक्षणामध्ये करताना पाहायला मिळाला। अगदी षटकारामध्ये निघालेला हा बॉल भूषणने पहा झेपावले आणि बॉलला मात्र आतमध्ये खेचून आणलं। आणि कारण हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कदाचित या ठिकाणी बॉलला अडवलं गेलं नसतं तर मात्र 5 धावा अतिरिक्त मिळाल्या असत्या। परंतु भूषण कुणी बॅटिंग करून प्रभावित करतं, कुणी बॉलिंग करून प्रभावित करतं, कुणी फिल्डिंग करून प्रभावित करतं। जशी प्रदीप पाटील यांनी देखील एक अफलातून कॅच घेतली। आणि इकडे जर पाहिलं तर भूषण गोळे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवलंय। 5 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 54। एक षटक अजूनही बाकी आहे, पाहूया या एका षटकात किती धावा होतील। आता दिल मांगे मोर असं म्हणतो ना की एक 10 जरी धावसंख्या आली तरी 65 पर्यंतचा पल्ला गाठला जाऊ शकतो। परंतु इकडे प्रसन्नता सकपाळ, PCMC, NB अवध ही टीम म्हणत असेल 60 पर्यंतच कंट्रोल करू, कारण या टीमकडे देखील बरेचसे रणनीतिकार आहेत। एका बाजूला वनराज भाई यांची टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट प्रसन्नता सकपाळ यांची टीम पाहायला मिळते। आज निलेश दादा यांचा देखील वाढदिवस आहे आणि दोन्ही टीमच्या बरोबरीने मात्र दिग्गज देखील आहेत। पाहूया शेवटच्या ओव्हरसाठी मात्र आता लखनौ एक्सप्रेस दाखल होताना पाहायला मिळत आहेत। मागील मॅचमध्ये घेतलेली हॅट्रिक धीरज, पाहूया कशा प्रकारची कामगिरी। बहरत असणारे फरदीन आहेत 26 वर आणि प्रथमेशने देखील प्रभावित केलंय, कारण 9 बॉलमध्ये 15 धावा त्यांच्याही बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात। त्यामुळे या मॅचमध्ये आता दोघेही बहरत आलेले आहेत, कारण क्रिकेटमध्ये मॅचमध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी काही चेंडू, एखादं षटक हे देखील खूप कापी असतं। परंतु पाहायचंय गोलंदाजाचा फौजफाटा चांगलाच दोन्ही टीमने बनवलाय आणि धीरज यांना पाहतो। मागील वर्षी देखील या टीममध्ये धीरज खेळताना पाहायला मिळाले होते आणि चांगली कामगिरी केली होती। यावेळेला लोअर फुल टॉस उडवला, फेकला जाईल सीमा रेषा पार, षटकार। वाह, फलंदाजीचा ठाकरे ब्रांड दाखवतायत। बहुत ही मजबूत शॉट था ये, आसान नहीं होता। देखिए किस तरह उसको एग्जीक्यूट किया, क्रीज में डीप गए, स्टंप के पैरेलल उनका पिछला पैर था। लेकिन जब ये स्ट्रोक खेलते हैं आप तो आपको खुशी मिलती है और दर्शकों को भी खुशी मिलती है। 60 for 3 रनों के मामले में जो पिछड़े हुए थे, पिछली कुछ गेंदों ने रनों के कारोबार में तेजी लाई है और
धीरज सिंह जैसे पिछले मैच के हैट्रिक लेने वाले गेंदबाज के सामने यहां पर 6 से शुरुआत की है प्रथमेश ठाकरे ने, 60 रन 3 विकेट के नुकसान पर। 60 धावा धावफलकावर सुरुवातच जर पाहिली तर मोठ्या फटक्याने झाली आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर सगळ्यांचंच लक्ष इकडे लागलेलं आहे। आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे, 1 वर्ष वाट पाहतात प्रेक्षक या स्पर्धेची देखील। काल जर पाहिलं तर सुप्रीमो चषकाचे आयोजक संजय पोतेसाहेब भाई इकडे आले होते। यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल, दिशा आहे फाईन लेग आणि बॉल 4 4 4 4 4 धावांसाठी। वाह, या चौकारांशी जर पाहिलं तर धाव संख्या पुढे जाते, 64 वर जाताना पाहायला मिळते। 64 धावा धावफलकावर प्रथमेश चांगली कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संघाच्या संकट समयी मैदानात आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर फरदीनला साथ दिली आहे आणि साथ देत असताना मात्र धावसंख्येला उसळी दिली आहे, कारण 11 चेंडूमध्ये 25 धावा त्यांनी केल्या। सर ये बहुत अच्छी पारी, मेरे ख्याल से फरदीन काजी बड़े मैच में उनका नॉट आउट रहना ये एक मोटिवेशन है। देखिए प्रथमेश ठाकरे को भी पता है कि मैं अगर नहीं कर पाया तो फरदीन है ना, और फरदीन को पता है कि अगर मैं कहीं कम पड़ा तो प्रथमेश है ना। दो युवा खिलाड़ी एक दूसरे के ऊपर इतना अच्छा भरोसा रखकर खेल रहे हैं। जो स्कोर स्ट्रगल कर रहा था वो स्कोर अब धीरे धीरे पहुंच चुका है। 4 गेंदों में अगर यहाँ 15 रन और बनते तो स्कोर सीधा 80 हो जाएगा, जो डेंजर जोन में चला जाएगा। लाल रंग खतरे की निशानी है, नंदुरबार के लाल लाल तीखे मिर्ची की तरह इस वक्त बल्लेबाजी चलती हुई। क्या बात है, हो यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं हा स्ट्रोक, परंतु तिकडे एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने। पहा टॉप 3 टीम ज्या आहेत त्या देखील जर पाहिलं तर एक पिवळ्या रंगाची जर्सी आहे, एक लाल रंगाची, एक हिरव्या रंगाची, जसे सिग्नलला आपलं जे तिन्ही रंग असतात ते तिन्ही आले टॉप 3 मध्ये। आणि वाकई में बहुत अच्छी यहाँ पर क्रिकेट खेली है दोनों टीमों ने। जब आप टॉप 3 में पहुंचते हैं तो ये आपसे अपेक्षित है। शक्य नाहीये, कारण खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे फोनही येत आहेत, मेसेजही येत आहेत। आम्ही इकडनं मॅच पाहतोय, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी आहे, त्यामुळे ते शक्य नाहीये। तुमचं सगळ्यांचं एकत्रितपणे सगळ्यांचं स्वागत। यावेळेला आक्रमण तर केलंय, पाहूया बॉल हवेत गेलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत। वाह, कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळालं प्रशांत दादा सकपाळ यांच्या टीमच्या माध्यमातून, एनबी अवध या टीमच्या माध्यमातून। फरदीनने चांगली बॅटिंग केली, परंतु आता ते माघारी परतलेत, पुढे सरसावत येऊन अगदी गुडघा वाकून मात्र हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला, परंतु 26 धावांची खेळी करत असताना मुंबईचा हा युवा माघारी परततोय, परंतु आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे। 26 धावा, बहुत बढ़िया बल्लेबाजी। मुंबई के बल्लेबाज आज भी क्रिकेट को रूल करते हैं, ये प्रशस्त करते हुए यहाँ पर फरदीन काजी जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, लेकिन उनका आउट होना, देखिए जो स्कोर 80 के घर में दिख रहा था, अचानक ही पिछली 2 गेंदों में अब स्कोर कंट्रोल में आ चुका है, अंकुश में लाया है स्कोर को। और नए बैटर के रूप में हितेंद्र सिंह जाडेजा, रॉयल जाडेजा फैमिली को बिलोंग करते हैं गुजरात के। अजय जाडेजा, रविंद्र जाडेजा, जाडेजाज आर एक्सेलेंट इन क्रिकेट। तर जाऊयात का मोठ्या प्रमाणावर अगदी 36,000 प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर जोडले गेले आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू, कारण हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे। या खेळाने तुम्हा आम्हाला जोडलंय, या खेळाने तुम्हा आम्हाला नावलौकिक दिलाय आणि तुमचे आमचे मित्र मैदानात खेळत असतात, त्यामुळे टेनिस क्रिकेटच्या मॅचेस अक्षरशः डोक्यावर घेतात प्रेक्षक। आणि राष्ट्रवादी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन प्रेक्षकांना खरोखर भावलेलं आहे आणि मोठ्या संख्येने त्याचमुळे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत या स्पर्धेशी। यूट्यूबलाही आणि मैदानात देखील आमच्या घाटकोपरमध्ये मात्र पाय ठेवायला जागा नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। धीरज, यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, त्यावर मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे। धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पुन्हा तिकडे जर पाहिलं तर भूषण आलेत आणि धाव संख्या जर पाहिली तर 66 वर गेली आहे। बहुत अच्छा कमबैक किया है। पहले 3 ओवर में अगर हम स्कोर देखें तो 29 रन था और उसके बाद में रनों को एक्सेलरेट किया गया, लेकिन ये प्रोसेस में विकेटें काफ़ी खोई है। और अब यहाँ पर जो आखिरी बॉल है उस पर 6 रन आ जाते हैं
तो 72, विच इज़ अ वेरी गुड स्कोर टू फाइट। ये टूर्नामेंट में मैं बता दूं अब तक 71 से ज़्यादा स्कोर चेज नहीं हुआ है। इफ दे टच दैट बेंचमार्क, मेरे ख्याल से वी हैव अ मैच ऑन द हैंड। तर पाहूया काय होईल, शेवट कसा होतोय तेच मात्र या ठिकाणी पाहायचं आहे। प्रथमेश ठाकरे जरी या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटिंगसाठी आले 5व्या क्रमांकावर, संघ अडचणीत होता त्यावेळेला, आणि त्यानंतर प्रथमेशची जी बॅटिंग पाहायला मिळाली खूप उपयुक्त। 12 चेंडू 26 धावांवर आतापर्यंत ते बॅटिंग करतायत आणि या खेळाडूला विविध प्रीमियर लीग मध्ये सुद्धा का मागणी आहे, मोठमोठ्या संघांमध्ये हा अष्टपैलू खेळाडू आपल्या टीममध्ये का ठेवावा असं वाटतो, त्याचं उत्तर त्यांनी आता या बॅटिंग मध्ये तर दाखवलेलं आहे। पाहूया धीरज समोर आपल्याला पाहायला मिळतं, 66 वर धावफलक आहे। या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तची स्पर्धा राष्ट्रवादी चषक। आक्रमण जाता जाता, वा डाव मात्र संपलाय, परंतु काय पद्धतीने फिनिश केलाय डाव। फलंदाजीचा मात्र या ठिकाणी ठाकरी बाणा दाखवताना पाहायला मिळाले। फलंदाजीचा ठाकरे ब्रँड प्रथमेश ठाकरे या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले। आणि सर जशी तुम्ही चर्चा केली होती, पहा 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 72 धावांचं आव्हान उभं केलंय, परंतु त्याचं कारण आहे प्रथमेश ठाकरे, हे कारण आहे आणि टाळ्या होतीलच ज्या पद्धतीची बॅटिंग केली है त्यांनी। बहुत अच्छी बैटिंग फरदीन काजी और प्रथमेश ठाकरे, दो युवा खिलाड़ियों ने टीम के रन अभियान में, रनों की मुहिम में सबसे अच्छा काम किया है। और मैच जीतकर फाइनल में पहुंचने के लिए प्रशांत दादा सपकाड़, पीसीएमसी, एनबी अवर टीम को अब जो रन बनाने हैं उनका टारगेट होगा 73। देखिए बॉल पेड़ में अटक गया और वो बॉल को दिखाया जा रहा है। सर हे क्वचितच लक्ष पाहायला मिळालं असेल, पहा षटकाराच्या बाहेर अडलाय, हे मात्र नक्कीच महत्वाचं आहे। आणि आमच्या कॅमेरामॅनने तो बॉल सुद्धा शोधलाय, त्यामुळे कॅमेरामॅन सनीचं आम्ही कौतुक करू, ज्यांनी हा मात्र बॉल शोधला आणि झाडावर देखील अडकलेला बॉल मात्र या ठिकाणी 70-70च्या टीमने पकडलाय, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल। फरदीन काझी 15 चेंडू 26 धावा, सुमित डेकळे 9 धावा, प्रदीप पाटील खातं खोलता नाही आलं, श्रेयस कदम 1 धावेची खेळी केली, प्रथमेश ठाकरे डावाचे नायक 32 धावा त्यांनी केल्या 13 चेंडू मध्ये, हितू 1 धाव, आणि याच्या जोरावर मात्र फायटिंग टोटल उभी राहिली आहे, म्हणजे दोन्ही टीमला चान्स आहे इकडनं, कारण धावसंख्या 72 झाली आहे, 4 विकेट माघारी परतल्या, आणि प्रशांत दादा सकपाळ, एनबी अवध या टीमला मात्र 73 धावांचा पाठलाग करायचा, जे एक चांगलं आव्हान होऊ शकतं। धीरज सिंग जर पाहिलं तर 1 षटक टाकलं, 18 धावा खर्च केल्या, महागडे राहिलेले आहेत। फरमान 2 ओव्हर टाकल्या, काय बॉलिंग केली आहे, केवळ 18 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांनी घेतली। इरफान मलिक यांनी चांगली गोलंदाजी, सगळ्यात सक्सेसफुल गोलंदाज कोण राहिले असतील तर त्यांनी इरफान मलिक आहेत, 2 विकेट घेतल्या आणि केवळ 18 धावा खर्च केल्या। जैद देखील महागडेच राहिले, कारण एका षटकात त्यांनी 17 धावा खर्च केल्या, आणि या सगळ्यांच्या जोरावर 72 धावा ही टोटल उभी राहिली। 73चा पाठलाग करायचा आहे, आणि आता दुसऱ्या डावामध्ये काय होते आपल्याला पाहायचंय, कारण घाटकोपर मुंबई प्रेक्षकांनी अगदी हे आचार्य यात्रा क्रीडांगण तुडुंब भरून गेलेलं आहे, आणि आता अंतिम टप्प्यामध्ये पाहायचंय की येणाऱ्या 1.5 इनिंग म्हणजे 3 इनिंग बाकी आहेत, ही अर्धी इनिंग, यानंतर आणखी होणाऱ्या फायनल मॅचच्या 2 इनिंग। प्रेक्षक मात्र हा आनंद घेऊनच मात्र इकडनं जाणार आहेत, त्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जे प्रेक्षक भारताच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मॅचला पाहतायत त्या सगळ्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत। आणि आता जातोय घेऊन या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी मात्र कुणालजी दाते खास तुर्बे नवी मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। कुणालजी दाते सरांचं देखील आम्ही घाटकोपर मुंबईमध्ये स्वागत करू आणि त्यांच्याकडे घेऊन जातो या मॅचसाठी, आणि त्यांच्या बरोबरीने आकडे तज्ञ जयजी भोसले सुद्धा जोडले जातील। धन्यवाद चंदू शेटे सर आणि धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या। 36 बॉल आणि 73 धावांची आवश्यकता। स्वागत आहे आपलं सर्व क्रीडा रसिकांचं। या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा। या स्पर्धेच्या आयोजिका राखीताई जाधव, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा, ज्या मुख्य व्यासपीठावर आहेत। 70-70 बॉलने ही स्पर्धा खेळवली जाते। 70-70 स्पोर्ट्सचं यूट्यूब टेलिकास्ट तुम्ही पाहिले, 70-70च्या किट्स तुम्ही पाहिल्यात, रंगी कपड्यामध्ये सर्व खेळाडू खेळताना पाहिलेत। 70-70 बॅट्स
हँड सिलेक्टेड काश्मीर विलो प्लेअरद्वारे डिझाईन असलेल्या बॅट 70-70 चे बॉल या सर्व गोष्टी एकाच छताखाली 70-70 स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला मिळतील. तत्पूर्वी जाऊया मॅच कडे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशाचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रवादी चषकाचा हा सेमी फायनलचा सामना 36 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता. जयेश भोसले कॉम्बॉक्स मध्ये माझ्याबरोबर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. 36 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि राष्ट्रवादी चषकाचा सेमी फायनलचा हा थरार रोमांचक रोमहर्षक होईल याच्यामध्ये शंका नाहीये. या रात्रीच्या थंडीमध्ये नक्की तुमच्या दरम्यान गरमी निर्माण करणारा हा सामना रंगेल. अगदी मुंगीला देखील जायला जागा नाहीये, एवढी गर्दी प्रेक्षकांची आहे. आपल्या आजूबाजूला जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. इव्हन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. मुख्य व्यासपीठ पूर्णपणे फुलून गेल्या प्रेक्षकांनी. दर्जेदार असं आयोजन. ज्या स्पर्धेची वाट अखंड टेनिस बॉल क्रिकेट विश्व पाहत असतं ती स्पर्धा तुमच्या भेटीला आले. पुढे नौशादबाई शिकलगार यांची स्पर्धा येणार आहे, प्रहार ट्रॉफी. खास वाड्याच्या नाणेगावचे योगेश पाटील, त्याचबरोबर विवेक पाटील कुशल 11चे आणि त्याचबरोबरीने इतर त्यांचे सहकारी हे देखील खास या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून स्वागत. आणि यानंतर कोणाला उपस्थिती कळवायची असेल तर शहरांची नावं सांगा. शहरांची नावं घेऊ, प्रत्येकाचं नाव नाही घेता येणार याची नोंद आपण घ्यायची. 70-70 हा बॉल, ज्या बॉलने ही संपूर्ण स्पर्धा खेळवली गेली. मी चर्चा करत होतो स्पर्धांची. नौशादबाई शिकलगार यांची प्रहार ट्रॉफी येते. सुप्रीमो ट्रॉफीचे वेध लागलेत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी येणाऱ्या 2 ते 6 जानेवारी पर्यंत रंगताना दिसेल. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी संपली की लगेच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं आयोजन होईल. 18 ते 28 कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 प्रस्तुत. वरुण एस पाटील साहेब प्रस्तुत 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश येते. 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 28 तारखेला संपला की लगेच 31 तारखेपासून या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं आयोजन केलं जाईल. खासदार सांसद क्रीडा महोत्सव कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या सन्मानासाठी केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवण्यात आलाय. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दीपू माळी, तकदीर माळी यांच्याशी संपर्क साधा. सुजित तात्याशेठ पाटील, यशपालजी माळी यांच्या वतीने मानकोलीमध्ये ही स्पर्धा रंगेल. 70-70 स्पोर्ट्सवर दिसेल. यानंतर MCL कप 4, 5, 6, 7 जानेवारीला ही स्पर्धा रंगताना दिसेल केरळ येथे. त्यानंतर चेन्नई प्रीमियर लीग ही स्पर्धा आय थिंक UP मध्ये असेल. 2.5 लाख आणि रनरअप साठी 1.25 लाख रुपये पारितोषिक. या सर्व स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळतील. वेध लागले त्या सर्वच स्पर्धांचे. अनेक स्पर्धा येतील, सामने रंगतील, अशीच गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळेल. कोकणातल्या देखील महत्वाच्या स्पर्धा येत आहेत. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याच्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेध लागलेत. परंतु सध्या आपण आहोत पंतनगर घाटकोपरच्या आचार्य यात्रे क्रीडांगणावर आणि तिथे स्पर्धा रंगते आमच्या राखी दीदींची, ज्या अध्यक्ष आहेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या. राष्ट्रवादी चषक सेमी फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनल मध्ये. खेळ दिल्ली धमाकाच्या विरुद्ध. मैदानामध्ये केतन मात्रे, राजदीप जडेजा समोर. पहिला बॉल फुल टॉस केतनने पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर वाकड्यांचा बादशाह ठोकतोय षटकार. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. लोअर फुल टॉस बॉल शफल झाले उजव्या एसटीच्या बाहेर. ऑन साइडला एक दर्जेदार स्ट्रोक केला. केतन म्हात्रेच्या बॅटमधून निघणारा हा षटकार पाहायला मिळाला. त्याच्या कारकिर्दीत त्याने 32 बाईक जिंकल्या. 4 4 व्हीलरचा धनी आहे. महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत खेळाडू ज्याची श्रीमंती या सर्व गोष्टींद्वारे मोजली जाते, कारण क्रिकेटमध्ये तो तसा खेळलाय. असा केतन बॅकफुटला जाऊन हवेत खेळलाय. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. ओहो काय फटकाय. प्रॉपर टायमिंग. बॅटच्या मधोमध केतन बॅटिंग करतोय टनाटन. बॉल सीमा पार षटकार.
केतन मात्रे सेट ऑन फायर. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉलला समोरच्या दिशेने एक षटकार खेचणं तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु अवघड गोष्टीला सोपं करणं हे नेहमीच या खेळाडूचा हातखंडा राहिलाय. केतन वामन मात्रेच्या बॅटमधून निघणारा हा षटकार आपण पाहतोय. प्युअर टायमिंग बॅकफुटला जात असताना षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सलग 2 बॉलवर 2 षटकार. राजदीप जडेजाचे धाबे दणाणलेत. 2 बॉलवर 2 षटकार इथे ठोकलेत. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. टार्गेट चांगलं सेट केलंय. 73 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला केतन 2 बॉलवर 2 षटकार खेळलाय. चांगली फलंदाजी करतोय. फुलर लेनचा बॉल होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द मुंबऱ्यापासून सुरू केली, मामाच्या गावापासून, परंतु त्यानंतर वाकळण गावासाठी खेळत असताना आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर अधिराज्य गाजवलंय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, अनंत पाटील, काशीनाथ पाटील यांचंही मोठं योगदान या खेळाडूच्या जळणघळणीत आहे. हा बॉल जास्त बाहेर टाकलाय. वाईड बॉल घोषित केलाय. पंचांनी एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 13. 13 विदाउट लॉस. शॉर्ट बॉल ऑन साइडला दिशा देत असताना जास्त शफल झाला केतन. या वेळेला एकच धाव मिळताना दिसेल. सुटकेचा निश्वास इथे जयेश सोडला असेल गोलंदाजीमध्ये राजदीप जडेजाने, कारण केतन गेला नॉन स्ट्रायकिंग एंडला. निश्चित, कारण आपण पाहिलं ना केतनने 2 उत्तुंग षटकार ठोकले होते. हाफ ट्रॅकर बॉलला त्याने समोरच्या दिशेने खेळलेला षटकार पाहायला मिळाला. तदनंतर उजव्या एसटीच्या बाहेर यॉर्कलाईन चेंडू टाकण्यामध्ये अयशस्वी राहिला होता. तदनंतर आलेली ही सिंगर अर्थात केतन मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12.16च्या धावगतीने या 73चा पाठलाग करायचा आहे. राजदीप जडेजा ओहो, शेवटच्या क्षणाला फक्त बॅटने दिशा दिली आहे. थांबला. आश्चर्यचकित झाला. धक्का बसलाय मंगेशला. शेवटी एक धाव तर मिळताना दिसेल. ही खासियत आहे राजदीपची. बॉल पहा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि टॅप केलाय बॉलला. फक्त विचारांचं काहूर माजवणारा हा चेंडू म्हणता येईल बॅटरच्या मनामध्ये, कारण दुविधा मनस्थितीमध्ये आला होता. कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेला इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. केतन मात्रे बादशाह शॉट. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. हकीकत है ये ख्वाब नहीं, केतन मात्रे तेरा जवाब नहीं. लाजवाब बॅटिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला केतन मात्रेच्या बॅटमधून हा षटकार. 3 षटकार आलेत पहिल्या षटकामध्ये. प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून सोडलंय. नेस्तनाभूत केलंय प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यातील गोलंदाजाला. षटकार आलेत ते 3. चांगली फलंदाजी केतन मात्रेची. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि फ्रंट लाईन सीमर विरुद्ध अटॅकिंग क्रिकेट. मागील वर्षी देखील या खेळाडूने एका मॅच मध्ये दमदार खेळ केला होता. मला अजूनही आठवते ती 44 धावांची खेळी राष्ट्रवादी चषकातली त्याची. याही स्पर्धेमध्ये केतनने या अगोदरच्या सामन्यामध्ये 20 बॉलमध्ये 42 धावांची खेळी केली होती इराकी 11च्या विरुद्ध. त्याच्यामुळे केतन मैदानामध्ये आहे. केतन असल्यामुळे सर्व काही शक्य आहे. केतन सध्या बरसतोय. 19 धावा त्याने केल्या 4 बॉलमध्ये. 21 बिनबाद अशी सुरुवात. शांत असतो केतन, परंतु फलंदाजीमध्ये आक्रमकता ठासून भरली आहे. म्हणतात ना, शांत व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका आणि तेच खरे क्रिकेटचे गेम चेंजर असतात. बॅकफुटला जात असताना हलक्या त्याने टॅप केलाय. पॉइंट मधून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जातोय तिथे. राजेश नायडू. 1 धाव इथे मिळेल. टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या पहिल्या षटकानंतर जयेश अप्रतिम अशी फलंदाजी आणि एक चांगला स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणायला हरकत नाहीये. 73चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 22 धावा जिथे धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अर्थात 51ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये राहिली आहे. परिंदों को मिलेगी उनकी मंजिल, पहले हुए उनके पर बोलते हैं. वही लोग रहते हैं जमाने में खामोश जिनके हुनर बोलते हैं. हुनरबाज खेळाडू आहे केतन मात्रे आणि चांगल्या रीतीची बॅटिंग त्याने मॅच मध्ये केली आहे. 5 बॉलमध्ये 20 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय आणि एक पात्री अभिनय याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. हायलाइट्स पहा या 3 षटकाराच्या हायलाइट्स. पहिला बॉल शफल झाला, षटकार मारला स्क्वेअर लेगला. दुसरा बॉल समोर मारलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. सर्वाधिक दूरवरचं क्षेत्र आहे ते, तिथे षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. 11:54 झालेत. हा 53व्या मिनिटाला मारलेला फटका होता. केतन मात्रेच्या पॅट मधून प्रशांत दादा सपकाळ
पीसीएमसी एनबी अवध 11 धनकवडी पुणे निलेश दादा भिंताडे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट आज फायनल मध्ये प्रवेश करताना हे खेळाडू देतील का हा प्रश्न आहे, परंतु दिलं जाऊ शकतं कारण पहिल्या षटकामध्ये 22 केल्यात. परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. इम्रोज आलाय. हा खेळाडू हा गोलंदाज काही करू शकतो. पहिला बॉल पहिले झोपला आणि चोपला बॉल सीमारेषा पलीकडे. इथे दादा सुपला. केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार फटका. धावा येत आहेत 4 चौकार. वॉट अ स्ट्रोक. हॉट शॉट म्हणता येईल या स्ट्रोकला, कारण केतन मात्रे पहा उजव्या सीच्या बाहेर आला. जो इम्रोज खान विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिला जातो आणि टेनिस विश्वामध्ये एक वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या इम्रोज वरती हा स्लॉक स्वीप केलाय. पॅडल स्वीपच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी केतन मात्रे. थोडीशी गुडघ्याला दुखापत झाल्यासारखी वाटते, परंतु काय तो फटका होता. कठीण परिस्थिती संघर्ष केल्याबरोबर एक बहुमोल संपत्ती विकसित होते, ती म्हणजे तुमचा अनुभव. आणि या बॅटिंग मध्ये तो अनुभव दाखवत असताना केतन या लहान मुलाबरोबर सेल्फी घेतोय. हे उद्याचं भविष्य क्रिकेट मधलं पहा. अक्षरशः झोपला केतन आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी केतन मात्रे. काय फलंदाजी करतोय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा या खेळाडूचं. नजर पहा बॉलवरची आणि फटकेबाजी. मन मुराद आनंद देणारा हा क्षण होता. प्रेक्षकांच्या शिट्या टाळ्यांचा गजर होतोय कारण केतन फलंदाजी करतोय टनाटन. बॉलची मागणी होते मैदानामध्ये, त्याची पूर्तता करा. टीमची धावसंख्या 28. फ्लाइंग स्टार्ट जेस केतन मात्रेचा. बॉडीला रोल करत असताना ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन अ स्क्रीन आपण पाहतोय केतन मात्रेचा हा सेल्फी. एका उद्याचं भविष्य त्याच्यासोबत काढलेली सेल्फी पाहायला मिळाली. 28 धावा धावफलकावरती आहेत. केतन मात्रे एक चांगल्या रीतीची बॅटिंग करतोय. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ शोधून तुझीच वाट चाल एकला. एकट्याने चालावं लागणार आणि तो अंतर एकट्याने कापण्याचा प्रयत्न करतोय. 6 बॉल 26 वरती नॉट आउट. गिअर बदललेत. 5,80,500 सबस्क्रायबरचा पल्ला गाठलाय आपण. आज 85चं टार्गेट आहे. आता ते देखील पूर्ण करायला काही हरकत नाहीये. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला. 29,000 बघतायत प्रेक्षक. स्विचिटचा प्रयत्न आवश्यकता नव्हती. पंचांकडे अपील केली आहे. स्पष्ट नकार इथे दिला जातोय. कल्याणी घोरपडे ऑनफिल्ड अंपायरच्या स्वरूपामध्ये. जसा थोडासा शफल झाला आणि हा बॉल पण पाहतोय पंचांनी अपील इथे फेटाळली आहे, त्याच्यामुळे येतोय एक डॉट बॉल. आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु हेतुपुरस्सर पंचांनी 3 गोष्टी आवर्जून पाहिल्या. बॅटला चेंडू ब्रश झाला आहे की नाही, हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल. 26 रन्स ऑन द बोर्ड आहेत. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि खऱ्या अर्थानं इथे नाकारली आहे ही अपील. 26ला एकही खेळाडू बाद नाही. अद्याप दुसरे षटक प्रगतीपथावरती इम्रोज खान. इम्रोज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. केतन वळतोय, अंपायर वळतायत. पंचांचा इशारा, वाईड बॉल येतोय. आपसुकच दोन्ही हात चेहऱ्यावर चाललेत इम्रोजचे, परंतु हा बॉल थोडासा बाहेर होता. अंपायरचा निर्णय आला. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. धावा झाल्या 27 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला जरूर, परंतु नेहमीच आपण इम्रोजला पाहिलंय कमी धावा देण्यामध्ये त्याच्याकडे महारथ आहे. अगदी त्याच वेळेला विकेट्स घेण्यामध्ये त्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. आणि जिथे या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय ना 27 धावा धावफलकावरती असताना. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन इथे हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र एक चांगला झेल टिपलाय. प्रथमेश ठाकरेने फलंदाजी केली आहे आणि आता इथे झेल देखील टिपतोय. केतन मात्रे परतलाय. पहिला धक्का बसतोय एनबी अवध या टीमला. 27 धावा धावफलकावरती असताना महत्वपूर्ण खेळाडू आघाडीचा इथे केतन मात्रे बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. गोल्डन विकेट या मॅचची राहू शकते, कारण आघाडीला आलेला केतन या ठिकाणी बाद झालाय. एक छोटे खाणी परंतु आक्रमक खेळी केतन मात्रेने केली आणि त्याची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल ना तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. केतन मात्रे एंटरटेन केलं या मॅच मध्ये देखील. महाराष्ट्राचा बाईक सम्राट, परंतु झेल पहा किती दर्जेदार घेतलाय तिथे प्रथमेश ठाकरेने.
32 मालिकावीराच्या बाईक जिंकल्या त्याच्या कारकिर्दीमध्ये 4 4 व्हीलर असा खेळाडू आता परतलाय डगआउट मध्ये. हे पहा आमचे प्रेक्षक, तो झेल पाहत असताना 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लगेचच बेल आयकॉनला हिट करा आणि असंच चित्र तुम्हाला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळू शकतं. ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. अनेक स्पर्धा येणार आहेत, अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला. नवीन फलंदाज मैदानामध्ये कृष्णा गवळी, तुळजापूरचा खेळाडू कृष्णा गवळी मैदानामध्ये दाखल होतोय. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये दर्जेदार फलंदाजी केली. वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी आयोजित धर्मराजा चषकाचं देखील आयोजन आहे. 21, 22, 23, 24 डिसेंबरला ही स्पर्धा असेल भिवंडीमध्ये. धर्मराजा चषक ताडाळी. इम्रोज गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावर असताना कृष्णा गवळी समोर हलक्या हाताने फक्त दिशा देत असताना बॅटने फक्त दिशा दाखवली. जसा टप्पा पडू दिला बॉलला, मागे दिशा देत असताना कृष्णाचं खातं उघडलंय. सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 28. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये नक्की जाईल. मंगेश वैती मैदानामध्ये आलाय, कृष्णा गवळी मैदानामध्ये खेळताना दिसतोय. केतन परतलाय. फलंदाजीमध्ये खोली आहे परंतु एम्ब्रोजला मिळतं यश. ओहो, पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर परंतु बाहेर आहे असं दिसतंय. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन. No review for white ball. Umpire decision will be final. Do not argument with umpire. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. याच्यासाठी तुमच्याकडे कोणताच DRS उपलब्ध नाहीये. शेवटी निराश, हताश गोलंदाज इम्रोज, महागिरी एक्सप्रेस. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल आहे. इम्रोज खान पठाण या षटकामध्ये आलेल्या त्याच्या माध्यमातून हे 3 अवांतर बॉल कुठे ना कुठेतरी चर्चेचे विषय राहू शकतील. 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे आल्यात जरूर, परंतु एक विकेट देखील मिळवली. एक मोठी फॅक्टर या मॅच मध्ये, या षटकामध्ये हा राहिलाय. महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आहे आणि अद्याप धावा खर्च केल्या त्या 7. पुढचा बॉल बॅटची वरची कडा, मागे आहे फाईन लेग उभा. झेल पकडला जाईल, फलंदाज बाद होतोय. आता मात्र मंगेश वैतीची विकेट मिळवून देतोय इम्रोज खान. मी मगाशीच उल्लेख केला होता, बॉल हाती गेल्यावर जरी परिस्थिती दिसते टीमच्या बाजूने, मात्र इम्रोज हा असा गोलंदाज आहे, विकेट टेकर आहे. विकेट घेतल्या 2. केतनची विकेट आणि त्यानंतर मंगेश वैतीला त्याने बाद केलं. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. बालाजी 11 राजकोटचं कमबॅक. इथे वन्स ब्रिंग टूज असं म्हणता येईल, कारण एक खेळाडू बाद झाला, त्याच्या मागोमाग दुसरा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. 29 ला 2 खेळाडू बाद होत असताना मंगेश देखील, आघाडीचे दोन्ही बॅटर्स तंबूच्या आचरेला परतत असताना पाहायला मिळालेत. परिस्थिती कितीही अवघड असते ना, त्यावेळेला कदापि तक्रार करायची नसते आणि तेच इथे इम्रोज खानने केलंय. कारण तक्रार केल्यानंतर देव असा बेस्ट डायरेक्टर आहे ना, तो कठीण रोल एका बेस्ट ऍक्टरला देत असतो आणि इथे इम्रोज खान एक बेस्ट ऍक्टर आहे. त्याने कामगिरी करून दाखवली चांगल्या रीतीची. 2 महत्वाच्या विकेट एकाच ओव्हरमध्ये. 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, हेही विसरून चालणार नाहीये. कॅप्टन्सी सुमित ढेकलेची, तो देखील वारंवार खेळाडूंशी बोलतोय, वार्तालाप सुरू आहे. हा देखील सामना सोडणारा खेळाडू नाहीये. शेवटपर्यंत तो लढतो. फायटिंग स्पिरिट त्याच्याकडे आहे. क्रिकेटचा सामना कधीच अर्ध्यावर सोडून चालत नाही. शेवटपर्यंत एक आशेचा किरण असतो क्रिकेटमध्ये. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत. आता नवीन फलंदाज प्रथमेश म्हात्रे आलाय. प्रथमेश म्हात्रेने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ज्या वेळेला त्याला फलंदाजीसाठी पाठवलंय, संघासाठी चांगलं योगदान देत असताना दिसले प्रथमेश म्हात्रे. आणि विशेष म्हणजे स्लॉक स्वीपचे फटके त्याने खूप चांगले सजवले या स्पर्धेमध्ये, कारण त्याला माहिती आहे स्क्वेअर बाउंड्री ज्या आहेत त्या जवळ आहेत, परंतु त्याच्या विरोधात एका वेगळ्या स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करावी लागेल. रणनीती वेगळी असली पाहिजे गोलंदाजाची आणि ते इम्रोजला माहिती आहे, कारण त्याच्याकडे अनुभव आहे. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट तो खेळतोय. एक नामांकित गोलंदाज आहे इम्रोज खान. महागिरी एक्सप्रेस. प्रथमेश आलाय, फुंडेगावचा खेळाडू.
25 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. करंट रन रेट 15.82. 7 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत युट्यूब वर ही राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा पाहिली. आज रात्री फुल टॉस स्लॉग स्वीप. आता तर मी बोलत होतो याच विषयी की गोलंदाजाला माहिती आहे स्लॉग स्वीप तो मारतो चांगला, परंतु गोलंदाजाने चूक केली आणि इथे ओव्हर द विकेटने स्लॉग स्वीप साठी फुल टॉस टाकला. इथे दोन्ही हातांनी मेजवानी स्वीकारली. दिवाळी नंतर जर असा बोनस कुठला मालक देत असेल तर अजून काय पाहिजे बॅटरला. बॉल सीमा पार, षटकार. शेवटच्या बॉलवरती जोखीम पत्करली होती गोलंदाज इम्रुज खानने, कारण मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्यामध्ये आणि स्लॉग स्वीप हा स्ट्रेंथ आहे बॅटर पिट्टूची, ही जाणूनही आपण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे केला. पहिल्या बॉलवरती षटकारानं खातं खोललंय. 35 धावा धावफलकावर येणारे 24 बॉल 38 ची आवश्यकता. मागील वर्षी या स्पर्धेमध्ये फायनल डे ला व्ह्यूअरशिप आपल्याला लाभली होती. 6 लाख प्रेक्षकांनी फायनल डे पाहिला होता राष्ट्रवादी चषकाचा, परंतु अजूनही फायनल बाकी आहे आणि 7 लाख प्रेक्षकांनी युट्यूबवर म्हणजे 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर राष्ट्रवादी चषकाची आजच्या रात्रीतला खेळ पाहिलाय. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. 5,80,000 सबस्क्रायबर असताना 7 लाख व्ह्यूअर्स मिळाले. त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज आला असेल की नॉन सबस्क्रायबर देखील आता युट्यूबवर जाऊन राष्ट्रवादी चषक पाहतायत. म्हणजेच हे क्रिकेटचं जग किती निराळ आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. फक्त मैदानामध्ये जरी प्रेक्षक आले असतील तरी देखील या जगात कानाकोपऱ्यात 185 देशात क्रिकेट पाहिलं जातं. कारण युट्यूब मला वाटतं 185 देशांमध्ये दिसतं. काही उर्वरित देशांमध्ये युट्यूबवर थोडीशी बंदी आहे, परंतु त्याही देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक पाहतायत. 7 लाख प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा पाहिली आहे. गोलंदाज जिशानचा एक चांगला बॉल पुढे टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ आणि वाईडिश मिड ऑफच्या दरम्यान. तिथे फरदीन काझीने बॉल अडवलाय. सिंगल मिळेल. कृष्णा गवळी सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना. कृष्णा गवळी सुप्रीमो मध्ये देखील असाच खेळला. पूर्वी थोडासा वेळ घेतो, नंतर आक्रमक होतो. संयमाने खेळतोय कृष्णा गवळी, परंतु एक गोष्टीची दाद द्यायला हवी. पहिल्या बॉलवरती ज्या खेळाडूने षटकार टोकलाय त्याला स्ट्राईक एंड वरती आणले. 5,80,800 या सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत 70 स्पोर्ट्सने आणि आता मात्र 81,000चा पल्ला हा काही क्षणामध्ये पूर्ण करेल 70 स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी. चला 85 करायचे आहेत. अजून 4,000 शिल्लक आहेत. 81,000 झाले. 4,000 अजून झालेच पाहिजेत. 70 स्पोर्ट्स वर जा लगेच. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका 70 स्पोर्ट्सला. नाव बॅक टू क्रिकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 बॉल झालाय. 36 धावा. ओहो, एक मोठा फटका. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक स्लॉग हिटिंगचा उत्तम नमुना सादर केलाय प्रथमेश म्हात्रेने. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट. ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय पिट्टू. 2 बॉल त्याने फेस केलेत आणि 2 बॉल वरती स्लॉग स्वीप या स्ट्रॉंग झोन वरती त्याने 2 षटकार ठोकलेत. कमी गतीने बॉल आतमध्ये आणला. यावेळेला लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट हा बॉल थोडासा बोट फिरवणारा ठरला. लेग बायचा इशारा अनिल आवळेगावकर सर करत असताना एक्स्ट्रा रन मिळेल. सर्व पंचांनी देखील आपली कामगिरी अतिशय चोख पार पाडली. या पंचांचं कौतुक झालं पाहिजे. अनिल आवळेगावकर, कल्याणी घोरपडे, करुणाकर कोटियन, शशी साटम, अप्रतिम पंचांची भूमिका आहे सर्वांचीच राहिली आहे. जिशान गोलंदाजीसाठी बॅटची कडा घेतली आहे. आवाज आलाय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय आणि इथे मात्र फलंदाज कृष्णा गवळी बाद होतोय. जिशानला मिळतंय यश आणि यावेळेला टीम प्रशांत दादा सपकाळ PCMC NB अवध पुणेला हा बसतो एक मोठा धक्का. जिशान खानला एक मोठं यश प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. कृष्णा गवळी सारखा बॅटर अगदी स्थिर स्थावर होऊन चांगल्या रीतीने बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होता. 3 चेंडू त्याने फेस केले. 2 धावा ते केवळ त्याच्या बॅटमधून आल्या आणि 43 वरती 3रा खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दादा सकपाळ PCMC NB अवध धनकवडी पुणे या टीमला. आता चाललाय कर्णधार आकाश चिंदारिया. अँटॉफिलचा खेळाडू मैदानामध्ये. प्रेक्षक पहा भरपूर मोठ्या संख्येने. काय स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. मन प्रसन्न आहे. पैसा वसूल आहे त्यांचा, कारण त्यांना पाहायला मिळाले राष्ट्रवादी चषक सारखी स्पर्धा. नवी मुंबई मधून देखील प्रेक्षक आले. इस्माईल दिसतोय तिथे आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माइल कोलगेट स्माइल पेक्षाही भारी आहे.
उद्या जर कोलगेट कंपनीने त्याला ब्रँड अँबॅसेडर केलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. एवढी खतरनाक स्माइल होती. 43ला 3 अशी परिस्थिती. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना. आज मुंबईच्या बाहेरून प्रत्येक कानाकोपऱ्यातून इथे प्रेक्षक आलेत. प्रथमेश मैदानामध्ये आला. प्रथमेशने 2 षटकार मारले. प्रथमेशचे स्लॉग हिट चांगले होते. हा स्लॉग स्वीप होता आणि त्याच्यानंतर बॉल थोडासा पुढे मिळाला त्यावेळेला त्याने स्लॉग हिट दाखवला. ओहो, पायावर लागलाय परंतु कदाचित थोडासा इम्पॅक्ट बाहेर असावा लेग स्टंपच्या. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा पंच इथे घोषित करत असताना अनिल आवळेगावकर एक्स्ट्रा रन मिळेल. टीमच्या टोटलमध्ये धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 44. 5 एक्स्ट्रा सह 19 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. जयेश, 19 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता. मॅच मध्ये राहणारा आकाश चिंदारी या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. तो कर्णधार आहे आणि कर्णधाराला कॅप्टन नॉक इथे खेळावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. स्लॉक स्वीप मारण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. आता अपील केली आहे गोलंदाजाने. प्रथमेश सांगतोय की बॅटच्या ग्रीपला लागलाय. कदाचित बॉल पाहूया ऍक्शन रिप्ले. खूप इंटरेस्टिंग असेल. काहीसं तसंच झालेलं असावं म्हणूनच सांगितलं. प्रथमेशने देखील ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44ला 3 आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 29 धावा. 18 बॉल आणि 29 ची आवश्यकता. मॅच मध्ये अजूनही बाकी असणारे 18 चेंडू महत्वपूर्ण राहतील कारण प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. ही इंटरेस्टिंग असणारी ही अपील कारण जिथे पिट्टू म्हणाला होता की बॅटला ब्रश झालाय चेंडू जणू काही आणि तिथे अपील देखील करण्यात आली होती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सहजासहजी बालाजी 11 राजकोट हा संघ देखील हा सामना सोडणार नाहीये. टीम हर्डल सुमित ढेकलेने सर्व खेळाडूंना एकत्रित बोलवले. तो सांगतोय की यापूर्वीचं यानंतरचं आतापर्यंत काय घडलं याच्यावर जास्त लक्ष देऊ नका. यापूर्वी काय घडलं याच्यावर जास्त लक्ष देऊ नका. परंतु आता पुढे काय करायचंय याचे डावपेच आखले गेलेत. 1 षटक नक्की असेल. गोलंदाज इम्रोजकडे, जिशानकडे, राजदीपकडे तो जाईल का? जिशानकडे त्याला जावं लागेल का? इम्रोज गोलंदाजीसाठी पॅव्हलियन कडून येईल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील. राजदीपने 1 षटक फार एंड कडून टाकलं म्हणजेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरोधी एंड कडून. आता तो आमच्या मुख्य व्यासपीठ एंड कडून येईल का? पुन्हा एकदा टीम मीटिंग होते. हा निर्णय सुमित ढेकलेचा सर्वात मोठा निर्णय ठरू शकतो. आमच्या मागेच बरोबर एक सोसायटी आहे, एक मोठी बिल्डिंग आहे. तिथून देखील या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. घाटकोपर गुरुकृपा सहकारी गृहनिर्माण संकुल तिथे देखील जेवण झाल्यानंतर आमचे सर्वच रहिवासी या राष्ट्रवादी चषकाचा आनंद घेत असताना त्यांना माहिती आज सुट्टी होती परंतु ठीक आहे हा सामना पाहिल्यानंतर झोपू. उद्या कामाला जरी जायचं असलं तरी थोडंसं उशिराने जाऊ. बॉसने विचारलं तर सांगू आमच्या दीदींची स्पर्धा होती काय करणार. त्याच्यामुळे ही जी स्पर्धा आहे ही फेस्टिवल आहे. या परिसरातील तमाम नागरिकांसाठी एक पर्वणी आहे. घाटकोपर महोत्सवाचं आयोजन असतं. वेगवेगळ्या गोष्टीचं आयोजन दीदींच्या माध्यमातून सातत्याने केलं गेलं. म्हणूनच 15 वर्ष या परिसराचं नेतृत्व त्या करतायत, प्रतिनिधित्व त्या करतायत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये. हे पहा हे सर्व चेहरे, स्माइल यांच्या चेहऱ्यावर आनंद, अत्यानंद क्रिकेटचा त्यांना मिळतोय. 5,81,000. 4,000 अजून करायचे आहेत. लवकर लवकर सबस्क्राईब करा. 7070 स्पोर्ट्स वर जा. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तीन ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे. 3 ओव्हर मध्ये 29 धावांची आवश्यकता. 29 फ्रॉम 18. इम्रोजलाच हे षटक सोपवण्यात आले कारण त्याने या अगोदर 2 विकेट घेतल्या होत्या. शेवटचा बॉल खराब टाकला होता. पहिलाच बॉल जाऊ दिलाय आकाशने. आता मात्र पंचांनी मान खाली केली आणि ते सांगतात हा डॉट बॉल आहे. मगाशी जरी वाईड बॉल टाकले आता मात्र चांगल्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करत असताना सोडून दिला होता हा बॉल. पंचांचा इशारा येतोय हा डॉट बॉल असेल. आता सामना रंगतोय. 17 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दुसरा बॉल. फिरला फलंदाज. बॉलला देखील फिरवलं. लेग कटरचा वापर करत असताना इम्रोज, महागिरी एक्सप्रेस आणि हा डॉट बॉल.
प्रभावशाली मारा पाहायला मिळालाय. सुमित ढेकळे नेहमीच म्हणतो मी ज्या ज्या वेळेला संकटामध्ये अडचणीमध्ये त्यावेळेला मी नेहमीच या गोलंदाजाकडे एक आक्षेपभूत नजरेने पाहतो आणि त्याने मला संकटामधून अडचणीमधून नेहमीच बाहेर काढलंय. असा गोलंदाज इम्रोज खान आहे. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू त्याने हाताला. चांगल्या टप्प्यावर लेग कटर इथे टाकत असताना आकाशला शांत ठेवलंय. पुन्हा एकदा पुढे टाकलाय. यावेळेला हवेत आहे आकाशाला गवसणी घालणारा फटका. हा देखील आकाश शिंदारी आहे. त्याच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑनला षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक. फुलर लेनचा बॉल पुढ्यात आला. स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलेत आणि एक दूरवरचा षटकार पाहायला मिळाला. जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिम्मत दाखवली आकाश चिंदारियाने. त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अर्धशतक कंप्लीट. 50 धावा झाल्यात. 15 बॉल 23. स्विच हिटचा प्रयत्न आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. पॉइंटला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या 51 वर 51. मॅच ऑन. सामन्यामध्ये कधी शिरकाव करताना दिसतोय प्रशांत दादा सबका पीसीएमसी एनबी अवध 11 पुणे, तर कधी बालाजी 11 राजकोट विकेट घेत असताना कमबॅक करत असताना दिसलाय. सुमित ढेकले अजूनही हार मानत नाहीये. तो वारंवार सांगतो इम्रोजला कोणत्या टप्प्यावर तुला बॉल काढायचे आहेत. मला 2 ओव्हर मध्ये एवढ्या धावा पाहिजेत जेणेकरून माझे इतर गोलंदाज त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील. परंतु समोर आकाशने देखील सांगितले प्रथमेशला की एखादा मोठा फटका आला तर सामना नक्कीच फिनिश करण्याची क्षमता यांच्याकडे येऊ शकते. पुढचा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न आणि आलाय तो मोठा फटका. बॉल सीमा पार. येतोय षटकार. फलंदाजाकडे हाही स्ट्रोक आहे आणि तो इथे अटेम्प्ट केलाय. पहा स्विच हिटचा स्ट्रोक खेळला विथ द टर्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत होता आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 57ला 3. चौथे षटक प्रगतीपथावरती असताना इम्रोजच्या या षटकामध्ये एकही सफलता त्याला प्राप्त झालेली नाहीये. पहिले 2 चेंडू हे त्याच्या नावे राहिले, परंतु तदनंतर धावांची लयलूट झाली आहे. चांगला फटका, चांगलं टायमिंग. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना एनबी अवध. स्लॉक स्वीप. आणखीन एक धमाका. प्रथमेश आला. प्रथमेश षटकारांचा पाऊस पाडत गेला. लगातार स्लॉक स्वीप तो मारतोय. गोलंदाज काहीच करू शकलेले नाहीये. 63 धावा. 3 स्लॉक स्वीप वरती षटकार, एक स्विच हिट वरती षटकार पाहायला मिळाला. अर्थात पिट्टूच्या बॅट मधून. प्रथमेश मात्र चांगल्या रीतीची बॅटिंग त्याने केली आहे आणि अटॅकिंग इंटेंटने तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती सध्याच्या घडीला 62 धावा धावफलकावरती आहेत. 73चा पाठलाग करायचा आहे. दहा धावांची आवश्यकता. प्रथमेश पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. मागचा पाय वाकवला. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशने या सामन्यामध्ये खतरनाक फलंदाजी केली. हे हायलाइट्स आहेत त्याच्या षटकाराचे. इम्रोजचा खरपूस समाचार घेतला. हा स्विच हिट चा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने पाठवला आणि त्याच्यानंतर शेवटचा हा बॉल ज्याच्यावर स्लॉक स्वीप मारत असताना आणखीन एक षटकार सजवलाय. अफलातून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. ज्याला धडपड करायला जमते परिस्थिती त्याच्या समोर नमते हे दिसतं ना. आज ती परिस्थिती विपरीत असताना प्रथमेश मैदानामध्ये गेला आणि धडपड करताना दिसला. सर्व फटके अजूनही प्रेक्षक पाहत आहेत. एक्झॅक्ट कशी बॅटिंग त्याने केली, स्लॉक स्वीप कसे मारत गेला याच्या हायलाइट्स पाहत आहेत प्रेक्षक. 5,81,000 200 सबस्क्रायबर. लगेच सबस्क्राईब करा. 1080चा टप्पा गाठला. त्याच्यानंतर 1000 प्रेक्षक आता जोडले गेलेले आहेत. 70 फॅमिलीमध्ये 85,000 झाले पाहिजे. ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला पाहिजे. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. राजदीप जडेजा गोलंदाजीसाठी धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 9. 11 बॉल आणि आता मात्र 9ची आवश्यकता राहणार आहे. राजदीप जडेजाला पाचारण करण्यात आली या षटकाच्या दरम्यान. एक्स्ट्रा कव्हरला एक चांगली धाव इथून कंप्लीट करत असताना पाहायला मिळाले.
फेकी चांगली झाली, चांगल्या प्रकारची फेक धाव मिळाली. 1 धाव फलकावरती आहेत त्या. 64 ला 3. 64 धावा फलकावर लागल्यात. प्रथमेशच्या 24 धावा. या 24 मध्ये 4 षटकार त्याने मारले, ते विसरून चालणार नाहीयेत. या 24 धावा जर या 64 मधल्या काढल्या तर 40 राहिल्या असत्या. परंतु जर तरला महत्व नसतं क्रिकेटमध्ये. स्लॉक स्वीप मारण्याचा वारंवार प्रयत्न केला, काही वेळेला अपयश आलं, काही वेळेला यश आलं, परंतु सर्वाधिक जास्त वेळेला त्याला यश आलंय. चुकातून शिकणं गरजेचं आहे आणि आज तो शिकताना दिसला या मॅच मध्ये. चांगली फलंदाजी त्याच्याकडून. अफलातून बॅटिंग. दबाव येतोय राजदीपवर. एक डॉट बॉल नक्की आलाय. राजदीपचं पहिलं षटक भरपूर महागडं होतं. 22 धावा त्याने खर्च केल्या आणि तिथून समीकरणच बदललं या सामन्याचं. 73चं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग NB अवध 11 करण्याच्या उंबरठ्यावर. पुन्हा एकदा बीट केले. बॉल मागे चाललाय. चांगलं तिथे क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. बॅटला कदाचित लागलाय प्रथमेशच्या की बाय बायचा इशारा अंपायर कडून. विकेट कीपर बीट, बॅटर बीट. मागे बॉल अडवला जातोय. 65 ला 3 आहेत. 73चा करायचा पाठलाग. 8 ची आवश्यकता अजून या मॅच मध्ये पाहायला मिळाली. राजदीप मैदानाच्या आतमध्ये जिथे षटक घेऊन आला हे अर्थातच 5वं. शॉर्ट बॉल हवेत खेळलाय. फिल्डर येतोय झेल खाली. कहाणी में ट्विस्ट आणि हा झेल इथे श्रेयसने टिपलाय. फलंदाज आकाश शिंदार या बाद. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच ऑन. बॅकअप द हँड टाकला होता. हाफ ट्रॅकर कमी गतीचा आणि उसळी घेणारा. स्ट्रोक ऑब्टेन करण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला झेल टिपण्यात आला आणि महत्वपूर्ण सफलता अजून एक प्राप्त होत असताना 65 ला 4 आहेत. 8 बॉल 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. चला इथे फोटो घेतलेला नाहीये परंतु खेळपट्टीचं दर्शन घेऊन गेलाय हा प्रेक्षक. असेही प्रेक्षक असतात जे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आयुष्यात. असेल थोडीशी झिंजिनी. रात्र झाली आहे परंतु हे प्रेक्षक आहेत. 8 बॉल मध्ये 8 रन. नाव बॅक टू क्रिकेट. आणखीन एक फलंदाज मैदानामध्ये येतोय. अक्षय टावरे. टावरिंग 6 मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. बारामतीचा आहे. बारामतीच्या करामती तर सर्वांना ठाऊकच आहेत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन देखील केलं जातं. आदरणीय राखी दीदींच्या माध्यमातून अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ खेळेल, धमाका दिल्लीच्या विरुद्ध, हे सांगणारी ही लढत आहे. 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन खेळलाय. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहे. कहाणी में ट्विस्ट. आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट. प्रथमेश सांगतोय इथे अक्षय टावरेला गरज काय, ढकल बॉल कव्हरला, वरून मारायची आवश्यकता काय होती आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळवली राजदीपने. थरार नाट्यमय वातावरण या मॅच मध्ये पाहायला मिळते कारण 2 बॉल वरती 2 विकेट आल्यात. राजदीप जडेजाने पुनरागमन करून दिले संघाला जिथे आता मात्र अडचणीमध्ये भर पडतीये. 5 विकेट इथे प्राप्त झाल्यात. 65 ला 5 आहेत. उर्वरित 7 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 8 ची आवश्यकता. सामना बनू शकतो. राजदीपने करून दाखवलंय. शेवटच्या बॉल पर्यंत तो लढत राहणार आहे. क्षेत्र कोणतंही असू देत आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो. कष्ट प्रामाणिकपणे केलेत. 7 बॉल 8. हा जर डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये काही घडू शकतं. मग लास्ट ओव्हर मध्ये 8 धावा डिफेंड करण्याची जबाबदारी येऊ शकते. गोलंदाजावर भूषण गोळे मैदानामध्ये आलाय आणि पंचांचे देखील सेल्फीज घेतले जातात. अनिल आवळेगावकर यांच्याबरोबर हा सेल्फी घेण्यात आलाय. अनिल आवळेगावकर यांना देखील थोडासा आश्चर्याचा धक्का बसला असेल परंतु शेवटी हे प्रेक्षक आहेत कारण त्यांना तुमची पंचांची कामगिरी आवडली, तुम्ही दिलेले डिसिजन आवडलेत, तुम्ही केलेलं काम आवडलं, त्याचमुळे तुमच्याबरोबर देखील एक सेल्फी तो बनताय बॉस. शेवटचा बॉल. भूषण गोळे फेस करताना दिसेल. साताऱ्याचा स्टार भूषण गोळे. अनेक स्पर्धा यानेही गाजवल्यात. आल्या उलटा मारलाय. बॉल चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला अडवला गेलाय. तिथे राजेश नायडू होता. आय थिंक बॉल अडवला जातोय. टीमची धावसंख्या ओव्हरची होते समाप्ती.
5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 66. आता 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 6 चेंडू आणि 7 ची आवश्यकता आहे. सामना इथूनही बनू शकतो. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार. एक चित्तथरारक लढत निश्चित पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ चांगल्या रीतीचा फौजफाटा सुसज्जित त्यांनी केलाय आणि या वेळेला या ताफ्यामध्ये असणार आणखीन एक गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळेल. मला आठवते जयेश, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 6 व 6 पेक्षा कमी धावा ज्यावेळेला डिफेंड करायच्या होत्या त्यावेळेला 2 वेळेला हा कारनामा केलाय आणि दोन्ही वेळेला त्यांनी गोलंदाजी केली नव्हती. शेवटचं षटक डायरेक्ट हातात घेतला आणि हे देखील तसंच कहाणी इथे होऊ शकते. राजेश आलाय. नायडू गोलंदाजीसाठी शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी, परंतु त्याच्या समोर 1 धाव जास्त आहे. 7 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. 6 चेंडू 7 धावा. महत्वाचा सामना सेमी फायनल. फायनलच्या अगोदर महत्वाची लढत. जो संघ जिंकेल तो जाईल फायनल मध्ये. 10 लाख प्रथम, द्वितीय पारितोषिक 5 लाख रुपये रोख. राष्ट्रवादी चषकाबरोबर मालिका वीर साठी असेल कार. बोलत तयार होतोय राजेश नायडू. गुजरात परिसरातून अनेक खेळाडू आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. कोणी यूपी वरून आलंय, कोणी हरियाणा, कर्नाल, पंजाब, कोणी दिल्लीवरून, नॉर्थ हिमालय साइड मधून अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. कोणी कोलकातावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलं. पहिलाच बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. मॅच ऑन. 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काही घडू शकतं. चित्तथरारक सामना तुमच्या भेटीला आलाय सेमी फायनलचा. आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राजेश नायडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमी गतीने टाकला होता चेंडू, बाहेरच्या दिशेने निघणारा, यष्टीरक्षकाचा भेद घेणारा. 5 बॉलचा खेळ शेष आहे. 7 ची आवश्यकता. मॅच ऑन. राजेश नायडू गोलंदाजीसाठी सज्ज. भूषणसाठी हा बॉल आता पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल आहे. आलाय वाईड बॉल. थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या अगदी क्लोज होता परंतु शेवटी लेग स्टंपच्या बाहेर आहे म्हणजेच वाईड बॉल आहे. कुणाल सर, एक गोष्ट आवर्जून पाहावीशी वाटते. भूषण गोळे तितका आत्मविश्वासाने बॅट फिरवताना पाहायला मिळालेला नाहीये, कारण तोही थोडासा अडचणीना. आणखीन एक डॉट बॉल आहे. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. वाह सुमित ढेकले, वाह. टाळ्या वाजतायत. तिसऱ्या अंपायरची मदत. प्रथमेश जर गेला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा बालाजी राजकोट. बालाजी टीमचा कर्णधार सुमित ढेकले. यष्टीरक्षक प्रथमेश चालत सुटलाय. त्याला माहितीये माझं काम झालंय, काम तमाम. प्रथमेश बाद जरूर झालाय परंतु त्याच्या बॅट मधून निघणारे 4 षटकार हे महत्वपूर्ण होते आणि एक दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खेळाडू बाद. ओयूटी आउट. सुमित ढेकळे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाला, त्याच्याकडे मैदानात सिंहाची तडफ, आक्रमकता आणि आत्मविश्वास दिसतो. निश्चितच नेहमीप्रमाणे त्याने आत्मविश्वास दाखवला. शेवटच्या बॉल पर्यंत सामना न सोडण्याचा आत्मविश्वास त्याचा याही मॅच मध्ये पाहायला मिळालाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ शेष आहे आणि अजूनही जिथे आवश्यकता आहे ती 6 धावसंख्येची. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 36,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत सेमी फायनलचा. 36,000 प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या सामन्यामध्ये. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. अजूनही 6. 4 बॉल 6 रन, 1 षटकार दूर आहे संघ विजयापासून. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. 5,81,318. चला 82,000चा टप्पा गाठायचा याच मॅच मध्ये. इम्पॅक्ट प्लेयर मोनिल पटेल. फरमानच्या जागेवर मोनिल पटेल हा खेळाडू खेळताना दिसेल. 4 चेंडू मध्ये आता धावा करायच्या 6. वड मॅच याच साठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी आणि हा
मात्र तेवढाच रंगारंग सामना, रोमहर्षक सामना तुमच्या भेटीला इथे रंगत असताना बॉल आता शिल्लक आहे 4 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 6 मोनिल पटेल स्ट्रायकिंग एंडला, राजेश नायडू गोलंदाज. फुल टॉस कमी गतीने टाकलेला, स्लोअर वन सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. फसवा बॉल, असं वाटलं की गुंगीचं औषधच घेऊन आलाय हा बॉल. समजलाच नाहीये बॅटरला. प्रेक्षकांना वाटलं की हा तर फुल टॉस आहे, हातात लॉलीपॉप टाकलाय, फक्त खायचंय, परंतु बॉल सुटतोय. मॅच ऑन. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा समुद्र असेल तर समुद्राच्या किती लाटा किनाऱ्याला लागतात हे महत्वाचं आहे. आतापर्यंत वरचढ आहे आता बालाजी संघ. फुल टॉस समोर मारलाय, फिल्डर धावतोय, फरदीन काझी बॉलच्या मागे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विकेट कीपर एंडला थ्रो आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. सुमित ढेकले कर्णधाराने मॅच मध्ये आणलं. शेवटचं षटक राजेश नायडू कडे दिलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 2 वेळा हा कारनामा केला, 93 आणि 96 मध्ये. आणि आता राष्ट्रवादी चषक 2023 मध्ये 7 धावा डिफेंड करायच्या होत्या. 2 बॉल 5 धावांची ही मॅच. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगलाय. पैसा वसूल मॅच. दोन बॉलचा खेळ शेष आहे. 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले पहा, ज्या पद्धतीने हे षटक राहिले. पहिला बॉल फिरवला, भूषण गोळे पळला. दुसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं की पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसला. हा बॉल भूषण गोळेला बीट करणारा होता, परंतु इथे असं वाटलं की हा नाला सोपाऱ्याचा नाही तर रांचीचा धोनी आहे की काय. ग्लव्स त्याने काढले, यष्ट्यांचा वेध घेतला. इथे बॉल बीट करणारा ठरला आणि इथून विकेट त्यानंतरच्या बॉलवर प्राप्त झाली. इथे रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. फरदीन काझीचा थ्रो डायरेक्ट सुमित ढेकलेच्या हातामध्ये गेला आणि फलंदाज बाद झालाय. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल मध्ये आता धावा करायच्या 5. दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. राजेश नायडू चांगला बॉल, वेगवान बॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट. राजेश नायडू एक वेगळा विक्रम करताना दिसतोय. अंधारच नसता तर या चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच उरली नसती. आणि आज क्रिकेटचे तारे सितारे राष्ट्रवादी चषकामध्ये खेळताना दिसतायत. आज प्रत्येक तारा चमकलाय गोलंदाजी करत असताना. 1-2 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला होता. हाय हॅलो छोडो, जय बालाजी बोलो. बालाजी राजकोट या संघाचं कमबॅक या मॅच मध्ये झालंय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. चौकार मारला तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. एक बॉल, एका बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 5. इरफान मलिक सामना फिनिश करेल का. आज एनबी अवॉर्ड टीमचे संघ मालक निलेश दादा भिंताळे यांना वाढदिवसाचं गिफ्ट दिलं जाईल का. इरफान कडून ते गिफ्ट असू शकतं. शेवटचा बॉल, टाळ्या झाल्याच पाहिजे या मॅच साठी. सर्व प्रेक्षक उभे झालेत आपापल्या जागेवर. एक बॉल 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सेमी फायनलची लढत. टेन्शन, टेन्शन आणि टेन्शन. शेवटचा बॉल गॅप मध्ये 1 बाउन्स 4. सुपर ओव्हर, सुपर ओव्हर, सेमी फायनल सुपर ओव्हर. असा सामना होणे नाही. सेमी फायनलची लढत सुपर ओव्हर मध्ये खेळवली जाईल. ठीक रात्री 12:33 सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. भरपूर वर्ष लागतील असा सामना पुन्हा एकदा होण्यासाठी. शेवटच्या ओव्हर मध्ये 7 धावा करायच्या होत्या, शेवटी 6 धावा झाल्या. मॅच टाय आणि आता सुपर ओव्हरचा थरार रंगेल.